काल आपण 13व्या अध्यायातल्या 537 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. जाता जाता आपण पाहिलं, ज्ञान तरू शकतं, ज्ञानात ताकद आहे तरुण नेण्याची. ज्ञान मोक्ष दी याच्यात काय अन्यथा नाही, पण त्याच्यासाठी त्याला जोडीदार कोण पाहिजे? वैराग्य पाहिजे. आणि काल तो विषय आहे, वैराग्याकडून वैराग्य एकदा निर्माण झालं का मग माणूस काय वैराग्यानंतर अहंकारी होतो. ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याच्याकडे अहंकार राहत नाही. आणि म्हणून साधू संत वैराग्याची देवाकडे मागणी करतात. आणि वैराग्याच्या मागणीमधले अभंग आहे काय? प्रपंच सुरू सुरू चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा. प्रपंच ओसरो, प्रपंचाची आसक्ती संपली नाही, हे वैराग्याचं प्रतीक आहे. हे कोण म्हणू शकतो माझा प्रपंच ओसरू दे? ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याच्याकडं. आणि ज्याच्याकडे वैराग्य आहे तिथंच ज्ञान जगू शकतो. 14व्या अध्यायात आपण पदार्पण करताना ज्ञानेश्वर महाराज सांगताना, तरी विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तगणेच नाही, हे विचारोनी ठाई ठेवलेले देवी. देवाने विचार करून ठेवलेला आहे. ज्ञान आहे पण ज्ञान कुठं तरू शकतं? ज्ञान तरणार कुठे? तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही, हे विचारोनी ठाई ठेवले देवी. विरक्ती अति महत्वाची. अजून 15व्या अध्यायामध्ये तरी परत सांगणार आहे ते पहा. त्याच्यामध्ये तिथं सुद्धा सांगितले, आणि ज्ञान ही अपैसे होईल. ज्ञान ऑटोमॅटिक होईल. प्रज्ञा इतकी पॉवरफुल होईल तुमची, परमाणू उगाना देईल. धुलीचे एक एक कण म्हणजे परमाणू आहे, त्याचं सुद्धा तुम्हाला मोजदाद करता येईल. एवढी तुमची बुद्धी शार्प होईल. आणि ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परमाणू उगाना देईल. पुढं काय? ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परमाणू उगाना देईल. आणि सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. सगळ्या शास्त्रांचे सिद्धांत तुम्हाला कळाले जातील. पण केव्हा? परिउत्पत्ती आयसी. जरी विरक्ती न रिगे मानसी, मनामध्ये जर विरक्ती निर्माण नाही होईल तर सर्वात्मक मध्ये ईश्वराची भेटी नव्हेच का. जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत सर्वात्मक ईश्वर, सर्वांच्या घटाघटामध्ये व्याप्त असणाऱ्या ईश्वराची भेट होऊच शकत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत वैराग्य होत नाही. आणि म्हणून तुकोबाराकडे ते जबरदस्त होतं, धडधडीत ज्वाळा अग्नी माझी. वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरा, आणि मग ज्ञान अग्नी चेतला ब्रह्मत्वेशी. मग ज्ञानाला ब्रह्मज्ञान अग्नी पेटला जातो, तो ब्रह्मस्वरूपाशी जीवाला एकरूप करतो. त्या श्लोक मध्ये आपण काल अर्ध्यावर थांबलो होतो. त्या श्लोकडे पाहू आणि मग पुढील विषयाकडे वळूया. ऐहिक आणि पारलौकिक विषयाविषयी वैराग्य निर्माण झालेले. कोणत्या? ऐहिक आणि पारलौकिक. मेल्यानंतर लोक म्हणतात स्वर्गात जायला मिळालं पाहिजे, तिथं आलिशान भोग भेटले पाहिजे. त्यावेळी स्वर्गातल्या विषयाबद्दल सुद्धा त्याला त्याग निर्माण झालेला आहे. आणि ह्या लौकिक विषयामध्ये जे ऐहिक जे सुख आहे त्या सुखाबद्दल सुद्धा त्याला वैराग्य निर्माण झालं. किती तोडीमोडीचं झाले बघा, किती तोलामोला. नाराची अंथुरणी पा 20 नंबरची ओळ काय सांगते, कसं वैराग्य निर्माण झालं. ऐहिक आणि पारलौकिक विषयाविषयी वैराग्य, हा संस्कृतल्या श्लोक मधलं टीका आहे. आणि याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओळी केलेल्या आहेत या वाक्यावर. बघा काय झाले. 20 नंबरची ओळ सांगते. 21 नंबर, बाणाच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जो ऐहिक भोगाची योग्यता समजतो, या इह लोकातल्या भोगाबद्दल त्याला किती घृणा निर्माण झालेली आहे. तर बाणाच्या शय्येवर झोपलं लय सुख भेटेल का? तसं हे जे व्यावहारिक सुख भेटतंय ते सुख नसून दुःख सुखाची कपडे घालून आलेले, मागच्या अध्यायात सांगितलं. आणि त्यामुळे जीव नंतर हातात दुःख आल्यानंतर मग मात्र रडत बसतो. 1 नंबरचं सांगितलं का, बाणावरच्या शय्येवर भेटणार झोपल्यावर जे सुख मिळणार होईल तर सुख हे य लोकातलं तो समजतो, म्हणजे नाशिवंत किंवा क्लेशदायक. नंबर 2चा परत त्याच्यात अजून त्यांनी सांगितलं, किंवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे तो ऐहिक भोगाची तुलना करतो. आणि हे सगळं जग जे आहे ना ते ऐहिक भोगाच्याच पाठीमागं लागलेले. जगाचं द्या सोडून जे धर्माच्या व्यासपीठावर आहेत विद्यमान ते सुद्धा ऐहिक सुखाच्याच मागं लागलेले. शरीराला त्रास नाही झाला पाहिजे, आमची ठेप होईल ना व्यवस्थित. तुमची ठेप कशाची करायची? तुमच्या देहाची ठेप करायची का आत्म्याची ठेप करायची? शिष्याने दृष्टी गुरुच्या आत्म्यावर ठेवली पाहिजे, गुरुच्या मूळ स्वरूपावर ठेवली पाहिजे का देहावर ठेवली पाहिजे? हे तर देहाचेच चोचले चालेल. बाबाला डायबिटीस आहे, बाबा म्हणजे आत्मा आहे ना, गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे शरीर म्हणजे परब्रह्म का तत्व म्हणजे परब्रह्म आहे?
या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. संत ती दृष्टी आपल्याला देतात. त्या सुखावर त्या ऐहिक सुखाला त्यांनी लाथ मारलेली. हे ऐहिक सुखात आता पारलौकिक सुखाबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. आणि स्वर्ग प्राप्तीची गोष्ट काढल्यावर ते ऐकून तो त्या स्वर्गातील भोगास मानाने कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे समजतो. हे लोकांचं सांगितलं कुवात लोळणे किंवा बाणाच्या शियेवर झोपणे असं त्या सुखाला समजतो. आता मेल्यानंतर पारलौकिक सुख म्हणजे स्वर्गप्राप्ती झाली तरी त्या स्वर्गप्राप्तीला तो काय समजतोय? कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे. जसं एखादं जनावर मेलं असेल तर कितीतरी लांब अंतरावरच आपल्याला दुर्गंधी येते, नाक दाबून आपण जातो. तद्वत तो स्वर्ग सुखाला समजतो. असलं धडधडीत वैराग्य ज्याच्याकडे निर्माण झालं तिथं ज्ञान टाकणारे, तिथं ज्ञान टिकणारे. ज्ञान तर साधूंनी सगळ्यांनाच दिलं पण तगलेलं का दिसत नाही? कारण वैराग्याचा अभाव आहे. वैराग्य नाही ते म्हणतात पा. आणि याप्रमाणे अरे ज्याला अशाप्रमाणे अरे ज्याला विषय वैराग्य म्हणून जे म्हणतात ते हेच होय. हे एक विषयच आहे. व्यवहारातलं सुख म्हणजे हे सुद्धा विषयच आहे. आपल्याला विषय म्हणजे फक्त गलिच्छ विषयच फक्त विषय वाटतात असं नाही. जे जे तुम्ही कर्म करता तो सुद्धा विषय आहे. आता आपला विषय आहे ज्ञानेश्वरी हा विषय. पण हा विषय तुम्हाला सोडवणार आहे आणि बाकीचे विषय गुंतवणार आहे. मग असा अरे ज्याला विषयक वैराग्य जे म्हणतात ते हेच होय. हेच परमात्मा, हेच आत्मप्राप्तीचे परमभाग्य होय. असलं वैराग्य निर्माण झालं का परमभाग्याचा आपला उदय झाला समजायचा का. कारण आत्मप्राप्तीसाठी ही भूमिका जरुरीची आहे. जसं शेत पेरण्यासाठी शेतकरी सगळ्या त्याची वैती नांगरणी व करणी वेचणी करून ठेवतो आणि मग आता पेरायला बरोबर झालं बरं का म्हणजे पीक चांगलं येईल. त्याप्रमाणे आत्मसुख जर भेटायचं असेल पाहिजे असेल तर ही स्थिती जीवनात आपल्या घडली पाहिजे. आत्मप्राप्तीचे परमभाग्य होय आणि त्याच्याच योगाने साधक जीव ब्रह्म आनंदाचे सुख उपभोगण्यास योग्य होतात आणि त्यामुळे जीव तो ब्रह्म आनंदाचा उपभोग घेतो. जीव ब्रह्म आनंदाचा उपभोग घेतो. मग आता आपण जर जगामध्ये पाहिलं तर ब्रह्मानंदाचा उपभोगच घेत नाही कारण ह्या सुखामध्ये रचलेले. आणि एकदा का जीव ब्रह्म ऐक्याचं ब्रह्मानंदाचा आनंद मिळाला का मग काय होतं? विषयाबद्दल त्याला प्रेम वाटत नाही. कारण का विषयी त्याचा काय झाला विसर पडला. कशामुळं? ज्ञानामुळं. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. जेव्हा अंगात ब्रह्मरस ठसावतो तेव्हा विषय सुद्धा त्याला डावलून जातात. विषयाला चान्सच नाही भेटत त्याला त्या दृष्टीने पाहिलं कारण त्याची दृष्टी अशी झालेली आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. त्याची मूर्ती तिथंच ते चित्त कुठे आहे? चित्ती तुझे पाय डोळा रूपाची धन. म्हणजे त्याला चित्ताला मनाला मना गोविंद गोविंद मना हे मन चित्त आणि हे रूप ही विषयाकडे घेऊन जाणारे पण हेच इकडे त्याचे जोडलेले. त्यामुळं कान कोणी सांगितलं हा विषय लय भारी तरी ऐका रे कान तुम्ही मात. त्यामुळे विषय त्याच्याकडे जात नाही किंवा विषय त्याला दिसतच नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस. ज्याच्या अंगात ब्रह्मरस फसवला त्याला विषयाचा विसर आहे. अजून एक दुसरं प्रमाणे ब्रह्म सुख गोडी तयास लादली वासना निमाली समूळ ज्यांची. वासना कशाने समूळ निमाली? या ज्ञानाने वैराग्याने विषयाबद्दल वैराग्य निर्माण झालं. वासना निमाली समूळ ज्यांची. मग तो ब्रह्मज्ञान उपभोगण्यास ब्रह्म आनंदाचे सुख उपभोगण्यास योग्य होतात. याप्रमाणे इह परलोकीच्या सुख उपभोगाचा ज्याला मनस्वी पूर्ण कंटाळा आला आहे असे तुला दिसेल तेथेच ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. हे आपल्याला डोळस बनवण्याचा प्रयत्न चाललाय. कोणाच्या पाठीमागं जायचं कोणाच्या मागं जायचं नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचाच स्वीकार करायचा आहे. त्यालाच आपल्याला त्याच्या चरणाजवळ आपल्याला बसायचंय. गुरु साक्षात परब्रह्म. सगळी गोष्टी बाजूला करायची देवाला बाजूला करायचंय आणि गुरुच्या पायाजवळ बसायचंय. गुरु देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणास करावा मला वाटते सद्गुरु. असा सद्गुरु थोर आहे जयाच्या प्रसादे देव सारावे परते संत पूजावे आरते. हे संतांची लक्षणं सांगण्याचं चाललंय. कारण ज्ञान सांगता येत नाही पण ज्ञान ज्याच्या शरीरात प्रगट झाले तो कसा असतो ते सांगता. ज्याला इह आणि परलोक विषयाबद्दल असला कंटाळा आलेला आहे. आपल्याला कंटाळा आलाय का? आपल्याला कंटाळा आला ना आपण संत या संज्ञेत बसूच.
101% आपण एकदम जवळच्या पायरी जवळ आहे. आपण एकदम जवळ गेलेलो आहे, संतत्वाच्या जवळ गेलेलो आहे आपण. कारण संतत्वाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्ञान पाहिजे, त्याला साधना पाहिजे, त्याचे सात्विक भाव झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आपल्या जीवनातील. 5व्या अध्यायातलं बघा 7वा का 8वा नंबरचा श्लोक. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञान झाले, पण कशाचा निश्चय व्हायला पाहिजे? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मभावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी, दिवस रात्र हे माझ्या सगळं जगत परब्रह्म स्वरूप आहे असं असल्यानंतर विषय तिथं थांबू शकत नाही. त्याला कंटाळा आलेल्या असे दिसेल तिथे ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. त्याच्यानंतर अनअहंकारी सांगितला. अनअहंकार कसं सांगितलं बा? ज्याला आस्थापूर्वक यत्न केले असता, तलाव बांधणे वगैरे अशी इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु त्या कर्तृत्वाचा अभिमान पुंज लेश सुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. जी मी कर्म केली, धर्म कार्याची किंवा चांगली गोष्ट केली, पण त्याचा कर्तृत्वाचा पुंज मी केलं असं शिल्लक राहत नाही. का नाही राहत? तो घेत नाही का राहत नाही? हो, तो घेत नाही का राहत नाही? त्याच्याकडे कर्तृत्वाचा अहंकार राहत नाही, निर्माणच होत नाही का? तो निर्माण होऊ देत नाही, निर्माणच होत नाही. कारण का नाही होत बघा, त्याचं पुढचं वाक्य सांगितलेले. ज्याप्रमाणे मद्य प्यालेल्या पुरुषास आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते, त्याला आठवणच नाही, त्यामुळे तो घेतच नाही, देतच नाही, तो त्याच्याकडे ती घेतच नाही. बाबा, मद्य प्यालेल्या माणसाला वस्त्राची आठवण नसते. किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे त्या ठिकाणाला चित्राला भान नसते. चित्राच्या हातात जरी तलवार दिली तर त्याला काय? किंवा बैलाच्या पाठीवर बांधलेल्या शास्त्राची जाणीव त्यास असते का? आणि ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी बैल कोणाला म्हटलं? इथं बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं नाही, नाही तर काय होईल? वादळ निर्माण होईल. आज वादळच निर्माण झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट तोंडावर सांगितलं. रामेश्वर भट्ट, वाघोलीचे नाही, वाघोलीचे बरं का, नाही तर रामेश्वर शास्त्री बरेच झालेले. रामेश्वर शास्त्री वाघोलीचे, त्यांना सांगितलं, घोडे काय थोडे वाघवितात ओझे, भावेवीन तैसे पाठांतर. बैलाच्या पाठीवर जरी धर्मग्रंथ ठेवले, त्यातला बैलाला काहीच गंध नाही, त्याला असं वाटतं सगळे बोजे वाहून नेतो. तसलंच हे काहीतरी माझ्या पाठीवर ठेवलेला बोज आहे. तसं शास्त्रींना म्हणले, रामेश्वर शास्त्रींना. लोक तुमचे म्हणले आमचे सगळा वेदांत पाठी म्हणले, घोडे काय थोडे वागवितात ओझे, भावेवीन तैसे तुमचे पाठांतर. ज्याप्रमाणे बैलाच्या पाठीवर ठेवलेल्या शास्त्राची त्यात जाणीव नसते, त्याप्रमाणे ज्याला तत्वता मी देहात आहे याचे भानच नसते, त्यामुळे त्याने विषय टाकले काय, धरून बघून त्याच्याकडे काना डोळा काय केला याची त्याला जाणच नाही. ज्याने आता काही करायचंच नाही राहिलेलं शिल्लक. कारण काय? त्याला त्याप्रमाणे त्याला तत्वता मी देहात आहे, बैलाच्या पाठीवर ठेवलेली शास्त्र त्या बैलाला खबर नाही. नंबर 1. नंबर 2चा दृष्टांत सांगितला, चित्रातल्या हातात दिलेली शस्त्र ती काही कामाची, त्याची काही त्या चित्राला जर खबर नाही का आपल्या हातात तलवार आहे का काय. नंबर 3चं उदाहरण सांगितलं होतं काय? मद्य पेलेल्या माणसाच्या अंगावर कपडे आहेत का नाही त्याला खबर, त्याप्रमाणे याला मी देहात आहे याचीच खबर नाही. याचं नाव असो ऐसा कोठे आठवत नाही पा, त्याप्रमाणे त्याला तत्वता मी देहात आहे याची भानच नसते, त्या स्थितीलाच निरअहंकारता असे नाव आहे. आता लोक उपवास बी करतात, निरअहंकार उपवास केला आम्ही, पाणी बी नाही घे. तुला कोणी सांगितलं उद्योग करायला? तू पाणी घे, काय खायचं ते खा, खिचडीत खा, नाही तू काय बी खा, पण निरअहंकार हो. पण निरअहंकार नव्हता, निराहारी राहते. निराहारी नाही सांगितलं, निरअहंकार उपवास करायचा. उपवास या शब्दाचा अर्थ ज्या देवाचा उपवास केलाय त्याच्या सान्निध्यात तुझा वास पाहिजे. म्हणजे म्हणजे त्याच्या जवळ राहिला पाहिजे. बुधवार धरला ना तर विठ्ठलाच्या जवळ, उपवास त्याच्या जवळ वास करणे, याचं नाव उपवास आहे. आपण खिचडी खातो त्याला उपवास म्हणतो. एवढा आपला उरफाटा कार्यक्रम, संतांची बोलण्याची भाषाच आपल्याला कळत नाही. त्याप्रमाणे त्याला मी देहात आहे याची भान नसते, या स्थितीलाच निरअहंकारता असे नावे. हे निरअहंकारतेचे चिन्ह ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडते त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते, त्याबद्दल बिलकुल अन्यथा नाही वा शंका नाही. जो जन्म मृत्यू केला षडउर्मीचा मारा ना, त्या षडउर्मी सांगायला सुरुवात केल्या बघा. जन्म मृत्यू 2 झाल्या,
जरा व्याधी आणि वार्धक्य. जरा दुःख, जरा व्याधी आणि दुःख आणि वार्धक्य. बघा षड केला षडूर्मीचा मारा पा. जन्म मृत्यू जरा दुःख व्याधी आणि वार्धक्य या षडगुणी वर्णिच्याचे पातक या ही अंगावर येण्याच्या पूर्वीच ती दूर करतो. म्हणजे पाप किंवा त्या शरीराला स्पर्श करायच्या अगोदर ते सगळं दूर केलेले. त्याला वार्धक्य सुद्धा येत नाही. आत्मा कधी म्हातारा होत नाही. आत्म्याला कधी दुःख होत नाही. आत्म्याला कोणती व्याधी नाही. आपण म्हणतो माझी प्रकृती मला साथ देत नाही. प्रकृतीला व्याधी आहे, प्रकृतीला जन्म आहे, दुःख आहे. पण जो पुरुष आत्मा आहे त्याला कोणत्याच नाही. ती त्याची त्यांनी काय केलेली सगळी अगोदरच जमवाजमू करून ठेवलेली. तो जणू आता प्राप्त झाली अशी कल्पना करून सावध राहतो. याच दृष्टांताप्रमाणे आपल्याला पिशाचाचा बाधा होऊ नये म्हणून ही सगळी दुःख यायच्या अगोदरच त्याचा बंदोबस्त केला. कसा? या दृष्टांताप्रमाणे ज्याप्रमाणे पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदर व्यवस्था करून ठेवतो. दुसऱ्याचं भूत काढायच्या अगोदर हा पहिला आपल्यावर ते बुमरँग होऊ नये याचा पहिला बंदोबस्त करतो. मग दुसऱ्याला घेऊन या म्हणतो त्याचा बंदोबस्त. तसा याने पहिलाच बंदोबस्त करून घेतलेला आहे. अनेक नो हे बाधा भूताची. ह्या कोणत्याही गुणाच्या षडगुणीचा याच्यावर बाधा होणार नाही याचा त्यांनी पहिलाच बंदोबस्त करून ठेवलेला आहे. त्या दुसऱ्याला उपसर्गच लागून अथवा आपल्या दुसऱ्याचा उपसर्गच लागू नाही देत. आपल्याला दुसरे हे सगळे जन्म मरण व्याधी हे दुसरे आणि आपण याच्यापासून वेगळे. म्हणून योगी अगोदरच दक्षतेने तजवीज करतो आणि गौंडी ही भिंत बांधते वेळी आरंभापासून उळंबा लावून ती मागे पुढे जाऊ देत नाही. एवढा अलर्ट राहत होतो. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची घसरण होऊ नये. आपण अवांतर दिशेला जाऊ नये. जसा तो बांधकाम करणारा सारखा उळंबा धरतो. व्यवस्थित झालं पाहिजे, वाकडं तिकडं नाही झालं पाहिजे. तसं जीवनाची कोणती आपली वाटाघाट वेगळीकडे पडू नये अशा प्रकाराने काल आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो. आता पुढील विषयाकडे वळूया. जन्म. आता षडगुणी षड ऋपूंचं याचं सांगायला सुरुवात केली पहा त्यांनी. जन्म. सर्पाच्या मनातून ज्याप्रमाणे जन्मांतरीचे वय नाहीसे होत नाही त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख व दोष मनात आठवून पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतो. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे फजित. याला मागील जन्माचं वाटतं का किती. ही जे प्रमाण आहे येताना कर्म जात तुझी माना अडकली अकांत जननी धाय मोकलेली. या सगळ्या गोष्टीची त्याला आठवण होती की आता नको मला परत देवा जन्म नको. ती पूर्वी येण्याच्या अगोदरच जसं साप वैर विसरत नाही तसा ह्या गोष्टी तो नित्य जाणीव ठेवतो. हाची अनुताप सावध, हाची अनुताप घेऊन काहीतरी मना बोध करी. कोणता? घडी घडी काळ वाट पाहे याची. अजून मरायची मरणारे आपण आणि पुन्हा आता जन्म भेटेल ते येऊ नये म्हणून तो आत्तापासूनच सावध आहे. पहा, पूर्वजन्मीचे दुःख आणि दोष मनात साठून पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे डोळ्यात वाळूचा कण बारीक खडा गेला असता तो विरघळत नाही किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही अथवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही त्याप्रमाणे या जन्मी रोज होणारी व मागील जन्माची दुःखे जो विसरत नाही व म्हणतो की अरे रे मी जन्मामुळे कुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वारा बाहेर जन्माला आलो. मातेचे स्तनपान करते वेळी मी स्तनावरील घाम चाटला. याप्रमाणे जो जन्माचा तिरस्कार कंटाळा बाळगतो असे म्हणतो की ज्या योगाने असे होईल मला असा पुन्हा जन्म प्राप्त न होईल, मला असा जन्म पुन्हा प्राप्त होईल ते मी कर्म आता यापुढे करणारच नाही. कृतनिश्चय केला का आता मला पुन्हा यायचं नाही. आता नाही मला यायचं. याप्रमाणे ज्याप्रमाणे जुगार खेळणारा जुगारी हा पणास लावलेले द्रव्यही हारल्यावर तो ते सर्व परत मिळवण्याकरता पुन्हा सावधगिरीने डाव खेळण्यास तयार होतो किंवा मुलगा आपल्या बापाचा नाश केलेल्या माणसाचे वैर उगवण्यासाठी परिश्रम करतो अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतो तसा जन्म हा पुन्हा न यावा म्हणून जो तितक्याच काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो. हे आपल्याला सावध करण्याचं निमित्त आहे. त्याच्या निमित्ताने आपल्याला असं वाटलं पाहिजे आता मला जन्माला नाही यायचं. काय जन्माला येणार आहे आपण नंतर. आता म्हणतो मला ही भाजी नाही आवडत ती नाही भाजी आवडत. बैलाच्या विणीला गेलं तर जेईल चारा तो खायला लागल. माऊलींबरोबर आपण गेलो तर तिकडं तर काही हिरवं पान बी दिसत नव्हतं का. रायगडला तिकडं माणगावला हिरवं काही दिसत नव्हतं. सगळा सुक्का चारा. तिथे एक गाई चरत होती. गाई पवित्र आहे ना. मग गाई पवित्र आहे का तिथल्या गावातला माणूस पवित्र आहे मला सांगा.
गाय पवित्र आहे याच्यात वाद नाही, पण गाय पवित्र आहे का माणूस पवित्र आहे? घाबरता काय तुम्ही? अरे माणूसच पवित्र आहे. कारण सर्वीचे अमर इच्छिताची देवा मृत्यू लोकी व्हावा माणसाचा जन्म. गायी पवित्र आहे पण माणसापेक्षा गाय पवित्र नाही. व्यासपीठ पवित्र आहे पण माणसापेक्षा व्यासपीठ नाही उंच. वाचलेला तो व्यक्ती महत्वाचा आहे. ती अक्षर नाही महत्वाचे, अक्षरातले भाव महत्वाचे. ती गाय एवढी पवित्र असून तिच्या सगळे पाया पडत होते पण तिला हिरवा चारा नाही. त्या दिवशी गावात उत्सव होता म्हणून कोबीची भाजी केली होती. त्या कोबीची जी टरफल टाकली होती ना ती तिला मेजवानी झाली. म्हणजे तिला तो काला होता, तिला तो आनंदाचा. सांगा आता त्या युनिट आपण गेलो मग असल्या युनिट आता परत माघारी यायचंच नाही असा कृतनिश्चय केलेला या लोकांनी. पहा याप्रमाणे जो जन्माचा तिरस्कार बाळगतो, ज्याप्रमाणे अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा सूड उगवण्याचा प्रयत्न करतो तसा जन्म हा पुन्हा न यावा म्हणून तो तितक्याच काळजीने त्याची पाठीस लागून दक्ष असतो. एवढं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आता आम्हाला परत जन्माला यायचं नाही. ज्याप्रमाणे स्वभावित मनुष्याला अपकीर्ती सहन होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनातून अशा अमंगल जन्मात आल्याची लज्जा केव्हाही नाहीशी होत नाही. लाज वाटते त्याला जन्माला आलोय आपण त्याची. आपण म्हणतो आमचं काय पाप आहे. अरे जन्माला आलं हेच पाप आहे महत्वाचं. काही प्रमाण आहे का तुमच्याकडं? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचीच कारण जन्म गेले. जन्माला आलो हेच पहिलं दुःख घेऊन आलेलं आहे. पण आता एक करायचंय का आता पुन्हा त्या दुःखाला आपल्याला चिटकून नाही द्यायचं. आता मृत्यू, आता जन्म झाला, आता मृत्यूबद्दल काय बोलतात बघा. पुढे येणाऱ्या मृत्यू कल्पांतिका असे ना पण त्याविषयी आजच तो आला आहे असे समजून जो सावध होतो. नाथ महाराजांचा दृष्टांत आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. एक साधू एक गावातला ग्रस्त जाऊन विचारतो, नाथ महाराज तुम्ही रोज का आनंदी दिसतात? तुमच्या चेहरा रोज का आनंदाचं क्षण दिसतात? आम्ही तर नेहमी हिरमुसलेले दिसतो. तुम्हाला काय असं वाटत नाही का संसाराविषयी? ते म्हणले माझं ते सोडून तू 7 दिवसात मारणार आहे, तुझं बघ काय आहे ते. तेव्हापासून त्यांनी सगळं सोडून दिलं. घरात सुनेला बोलायचं नाही, पोरांना बोलायचं नाही, काय नाही. सगळ्या म्हाताऱ्यांना आपल्या हे सांगितलं पाहिजे सुनांनी आणि मंडळींनी का तुम्ही 7 दिवसात मारणार. म्हातारा बोलायचं बंद होणार. उलट म्हाताऱ्याला घेऊन गेले, चहा घ्या बाबा. नको नको तू पे. पोरगा म्हणला बाबा चहा घ्या. तुला कामावर जायचं, मला पुढं जायचं, पहिलं तुझं उरकू दे. आणि 7 दिवसांनी म्हातारा म्हणायला लागला मला जायचं, आता मला जायचं. सून म्हणती बाबा आता का जाता? आता तुम्ही चांगले झाल्यावर निघाले काय? मृत्यूची आठवण राहते ना तेव्हा माणूस चांगला होतो. चिरंजीव पदामध्ये मुख्यच सांगितलेले काय? चिरंजीव पद पावयासी, अखंड कधीच मी मरणार नाही असं चिरंजीव पद पावयासी. आन उपाय नाही साधकाची, किंचित बोलो निश्चयासी, कळावया साधकाची. येथे पाहिजे मुख्य अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप. नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अल्प देह सुख. थोड्या थोड्या सुखाने हुरळून गेलेले लय मजेत आम्ही. अरे कसला मजेत आहे तू आम्हाला माहिती. तुला नंतर आधीच टाकायचंय तुला. हा मजेत. न मानी अल्प देह सुख म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला. कशासाठी निर्माण केलाय मनुष्य जन्म? तो तर मी विषय स्वार्थी लाविला, तिचा हातीचा परमार्थ गेला, करी वाहिला विचार. हातातलं घालून टाकलं आणि आता हातातलं गेल्यावर नंतर काय मिळवायचं शिल्लक राहिलेले. हो हे म्हणतात. आता मृत्यूबद्दल बघा, मृत्यू पुढे येण्याच्या अगोदरच कल्पांतिका असेल आपण त्याविषयी आजच तो सावध झाला आहे. अर्जुना नदीच्या मध्यभागी अतिशय खोल पाणी आहे असे कोणी सांगितल्याबरोबर पोहणारा पुरुष काठावर उभा असतानाच सहजच कास बळकट बांधतो. किंवा रणभूमीवर जाण्याच्या पूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे किंवा जो घाव लागण्याच्या पूर्वीच ढाल पुढे करावी. उद्याच्या मुक्कामाला काही दगा आहे असं समजल्यावर आपल्या जवळचे द्रव्य गावात ठेवून आजच सावध व्हावे अथवा प्राण जाण्याच्या पूर्वीच धावाधाव करून औषध योजना करावी. ती नाही करत माणूस. मृत्यूला मारणार आहे का कोणी? तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले, मरणाला मी मारून टाकलं. आपल्याला ते काम करायचे, मरणाला मारायचे. पण मर म्हणल्यावर आपल्याला लय राग येतो एकमेकाचा. पण आस्ती जात असे गैवसपणे त्याचा विचार नाही करती. अगा मर हा बोलू न साहती आणि मरावं तर लागती. आस्ती जात असे गैवसपणे त्याचा विचार नाही करत. एक एक दिवस क्षणाला माणूस मरतो त्याचा विचार नाही करत. पण मरणाची भीती माणसात. कोणी मर म्हणल्यावर राग येतो पण मरणार निश्चित ना. मग त्या मरणाला मारणारा पाहिजे तो साधू असतो.
नाहीतर गळत्या घरात सापडल्यावर मग तो विहीर आपल्या सामर्थ्याने खणू शकत नाही. हातातलं गेल्यावर काय करणार आहे? हो, नाहीतर गळत्या घरात सापडल्यावर मग तो विहीर आपल्या सामर्थ्याने खणू शकत नाही. आणि डोहात दगड पडला म्हणजे तो तळाशीच जातो. दगडाप्रमाणे जो या संसार सागरात बुडला तो मी बुडत आहे या बोंबेचं बुडाला, तर मग ओरडण्याचं तो बुडाला म्हणून सांगणार तरी कोण? ही आपली व्यथा आहे. संसार करता करता मरून जाऊ आपण, आणि एकदा नाही मरणार. मग आता एकदा मेला का परत 84 लक्ष येऊन मारावं लागेल. आत्ताच मरणाला मारून टाकायचो. ते म्हणले एखादा दगड बुडाला तर तो सांगायला शिल्लक राहत नाही का मी बुडतोय बरं का. तसा एखादा संसार सागरात बुडता बुडता मेला आणि तो ओरडत होता तरी त्याचा आवाज आला नाही, अशा क्षणात त्याचा नाश झाला. किती क्षणाचा? देह हा संसार पाण्याचा बुड, अजून तरी सावध होई मुडा, संसार नव्हे देह पाण्याचा. हे बुडबुडा एवढ्या टायमात किती उड्या मारून घेतो, किती फ्लॅट घेतले, किती गाड्या घेतल्या, किती जमिनी खरेदी घेतले. कोणी? बुडबुड्यांनी. बुडबुड्याला लय अहंकार आहे. किती काळ टिकणार आहे हा अहंकार? गेला पाहिजे. हा महाराजांचा नाही गेलो बरं का. रोज या गावावरून त्या गावाला जाणार आहे, महाराजांचा नाही गेला म्हणून आडाच नसल्यामुळे आपल्या पोरात येतच नाही. आपल्याला तरी कधी कळणार आहे? हे पहिलं आत झाली, आत पहिलं झालं पाहिजे. नाथ महाराज गुळ खात होते तोपर्यंत पोराचा गुळ खायचा बंद झाला नाही. जोपर्यंत बाबा निरंकारी होतील, बाबा जेव्हा वैराग्याने मूर्तिमंत होतील, त्यावेळेला आपल्याला थोडाच प्रयत्न करावा लागेल. कारण सगळी पराकाष्ठा त्यांनी केलेली. आपल्याला फक्त थोडंच करायचं, म्हणजे बापाने जमीन घेऊन ठेवलेली, पाईपलाईन करून ठेवलेली. आता फक्त आपल्याला पेरायचं, कमवून खायचं, बस एवढंच करायचं. म्हणून बलवत्ता बरोबर ज्याची हाडवैर पडली आहे तो जसा आठही रात्रंदिवस शस्त्र परजून सज्जच असतो. एखाद्या दुश्मनाशी युद्ध झालं का तो हाडवैर पडला तो म्हणतो बघून घेईल म्हणला, नेहमी सावधच आहे. आपण गाडी चालवत असताना जर आपण कोणाला कट मारून गेलो तर आपण पुढे सांभाळूनच चालतो का आता हा कधी कट मारी सांगता येत नाही. त्याप्रमाणे मृत्यूची गाठ पडलेली तो एवढा सावध आहे का हा मृत्यू कधी घालाघाली सांगता येत नाही. आठही त्याप्रमाणे किंवा उपवर किंवा केळवण म्हणजे लग्न निश्चय होऊन गडनेर झालेली नवरी लवकरच दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे तिचा बाप समजतो व तीही माहेराविषयी उदास होते. अथवा त्याप्रमाणे आपण या शरीराबद्दल उदास झालं पाहिजे, असून नसल्यासारखं असलं पाहिजे. अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो सर्वस्वाची तादात्म्य सोडून राहत असतो त्याप्रमाणे जो जिवंत असताना आत्ताच मृत्यू प्राप्त झालाय असा येणाऱ्या मृत्यूविषयी विचार करून निश्चयाने जो उदासीन असतो, जो या वरील विचाराप्रमाणे जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो. तात्पर्य या देहाहून आपण पृथक आहोत या निश्चयामुळे आजच देहाच्या मृत्यूला मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने उरतो. 553 क्रमांकाची ओळ लिहून ठेवा. 553 काय? मरणाला मारलं पाहिजे. याला प्रमाण नव्हतं, याला प्रमाण भेटले आपल्याला. काय काय प्रमाण आहे? जो वरील विचाराप्रमाणे जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो. तात्पर्य या देहाहून आपण पृथक आहोत. आपण शरीर आहोत का आत्मा आहोत? हा कीर्तन भजनाचा विचार आहे, हा भागवताचा विचार आहे, हा ज्ञानेश्वरीचा विचार आहे, हा रामायणाचा विचार आहे. कोण? मी आत्मा आहे का मी शरीर आहे? कोर्टात केस चालू आहे. रामायण म्हणजे कोर्टात केस चालू आहे, भागवत म्हणजे कोर्टात केस चालू आहे, कीर्तन सत्य म्हणजे कोर्टात केस चालू आहे. आणि कोर्टात केस चालू आहे निकाल करण्यासाठी का तारखी पाडण्यासाठी? निकाल लागण्यासाठी. मी आत्मा आहे का मी देह, याचा निकाल झाला पाहिजे. ते म्हणतात मी आत्म्यापासून पृथक आहे, वेगळा आहे. देहापासून पृथक आहे, वेगळा आहे. निश्चयाने आजच देहाच्या मृत्यूने पृथक आहोत या निश्चयाने आजच देहाच्या मृत्यूने मारून टाकले. ज्या दिवशी आपण या देहापासून बाजूला समजू ना तेव्हा आपली त्याची ताटातूट होणार आहे. येण्याची शरीर पहा काय प्रमाणे शरीरा येणे सरे, या शरीराने आता या शरीराची ताटातूट करायची. पहा नाम घेता उठा उठी होय. कोणत्या संसाराची तुटी हो? गाडग्या मडके का? कोणत्या संसाराची ताटातूट होणार आहे? जन्म मृत्यूरूपी संसाराची ताटातूट. आणि जन्म मृत्यू म्हणजे प्रत्येक देहात जाणं, त्या देहाची आपली ताटातूट होणार आहे. पहा निश्चयामुळे आजच तात्पर्य या देहाहून आपण पृथक आहोत या निश्चयाने आजच देहाच्या मृत्यूला मारून टाकणे. आणि याला प्रमाणे आमच्या तुकोबळ आहे. तुका म्हणे एका
काय सरे हे तर उत्तमची उरे, हे पुढची टूक आहे. तुका म्हणे एका देहाचे एका मरणीची सरे, पण काय सरे एका मरणाने काय सरे 84 लक्ष विणीची मरणे सरे. एका मरणाने 84 लक्ष विणीची मरणे सरे. आणि मग या देहाची किंमत राहणार का नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे, या शरीराचे फोटो काढून ठेवतील लोक. ही असली होती बरं का आमची आमची वंशावळ ज्ञान परंपरेतली असली होती. ही कशासाठी या मायावी जगतात फसलेल्या लोकांना दाखवण्यासाठी. नाही तर हे बी काही त्या त्या ज्ञानवंशाच्या कुळा जन्मलेल्याचं हे चित्र नाहीये. त्याचं चित्रच रेखाटता येणार नाही असं चित्र आहे त्याचं. अव्यक्त निराकार आहे. पण मायावी जगतातल्या लोकांना कुठंतरी लीनता म्हणून हे सगुण मूर्ती. नाही तर त्याचं चित्रच निघू शकत नाही, त्याचं काहीच प्रगट होऊ शकत नाही. आपण देहाहून पृथक आहोत या विषयाने आजच देहाच्या मृत्यूने मृत्यूला मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने उरतो. मग सांगा बरं आपणही उरतो ना. आता हे ब्रह्मरूपाने उरतो आणि आपलं माणूस कसा उरतो बघा, मरून बी कसा उरतो. आपले नाना काल 6ला आज 6ला वारले आणि आता रात्रीचं नेता येणार नाही म्हणून सगळ्यांना फोन करून सांगितले उद्या सकाळी 9ला घेऊन जायचं, सगळ्यांनी वेळेत जमा. आणि मग सकाळी 7ला पहिला आलेला पाहुणा विचारतो घरातल्या लोकांना, नाना कधी गेले. मग ते लोक काय सांगतात, नाना रात्री 6ला गेले. मग हे कोण पडलेले हे कोण पडलेले की गेलेले नाना 6ला. मग हे कोण आहेत तुमचे. हे म्हणले आमचे कोणीच नाही. म्हणून यांना घासलेट दामन सरपण मीठ टायर काही आपले नाहीच आहे. आपले होते ते गेले. पण आता आपले नाना 6ला गेले आणि हे माग उरलेत. इथं उरले ब्रह्मानंदाने हा उरतो आणि हा देहाने उरतोय आपला नाना. तरी त्या नानाला हाकलून द्यायला लागतोय. 10व्याच्या दिवशी उभं राहावं लागतं. जा बाबा जा पुढच्या वाटचालीला जा, आता ह्या देहात गुतू नको. बाबा 6ला निघून गेला नाना तरी त्या शरीरावर प्रेम आहे. मेला तरी प्रेम का. ब्रह्मरूपाने तो उरतो. आणि अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिलेले नाही त्याला खरोखर ज्ञानाची कधी उणीव नसती. गॅरंटेड सांगितलं पाहिजे आम्ही जन्माला येणार नाही. आता आमच्या दशक्रिया करायची काही गरज नाही. उगाच आता लोकांमध्ये संभ्रम नको निर्माण व्हायला. कारण त्यांनी नाही केली मग आम्हाला काय करायची गरज आहे. कारण यांनी तर तसं काही केलेलं नसतं. म्हणून साधूची दशक्रिया करावं लागते बरं का. साधूचं हे करावं लागेल, 13वा करावा लागेल. नाही तर साधूची करायचीच गरज नाही. ह्या विषयी लोकांसाठी हे उपक्रम आहेत. हे बावळट आता मरू नाही मेलीत 84 लक्षातून पुन्हा जाऊ द्या पुढं 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 जाऊन पुन्हा मनुष्य योनीसाठी ते उपक्रम आहेत. ते त्यांच्यासाठी हा सुटलेला आहे. याचं काहीच विधी नाही राहिलं. पण देव म्हणतात मी जर काम नाही केलं ते म्हणतील बघा तो करतो का. म्हणून देव म्हणतात मला बळच करावं लागतंय. साधूला काहीच करायची गरज नाही. हे प्रसाद वाटतो त्याचंच प्रतीक आहे आपलं. प्रसाद आता लाही उगवणार. आम्ही तसे झालो. ही घ्या लाई पंढरपूरची लाई घ्या, ही घ्या लाई. आम्ही असे झालो तुम्ही बी असे व्हा. आणि खरोखर ज्ञानाची कधीच तिथे उणीव नसते. आता जरा पहा. आणि ज्याप्रमाणे शरीरात म्हातारपण येण्याच्या अगोदर ऐन तारुण्याच्या उमेदीच्या भरात जो म्हातारपणाबद्दल विचार करतो. आता म्हातारे बी विचार करतात. म्हातारपणात गेलं विचार केले आणि त्यांनी औषधी घेऊन तरुण होण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि हा तरुणपणाचा विचार करतो. म्हातारपणी जी दुःख होणार त्याच्या अगोदर सगळे आत्ताच त्याचा विचार करून तो म्हणतो आज मी ती माझ्या शरीरात जी ही शक्तिपुष्टी आहे ती शरीर उद्या जरा प्राप्त झाल्यावर वाळलेल्या काचरीसारखी होईल. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग व्यर्थ आज बट्ट्याचे होतात. किंवा एखाद्या राजास प्रधान नसला व दुष्ट मंत्री असला म्हणजे त्याची जशी स्थिती होती तसे माझे हातपाय चालेना तसे झाले म्हणजे माझ्या शक्तीची स्थिती दुबळी होईल. फुलाचा सुवास भोगण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेले जे नाक ते उंटाच्या गुडघ्याप्रमाणे विद्रूप अकार्यक्षम बजीर होईल. आहे ना. नाक मूक गळू लागले, श्वानापरी गती झाली. आषाढ महिन्यात पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुराचे पाय चिखलात पुसतात त्याप्रमाणे माझे हे शरीर होईल. जे माझे डोळे सांप्रतकाली कमल पात्राशी स्पर्धेने भांडण करीत आहेत तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जातील. भुवयांचे पडदे झाडाच्या वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतील व डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ऊर कुजून जाईल. ज्याप्रमाणे सरडा हा बाबळीच्या खोडावरून खाली वर आल्या गेल्यामुळे तो डिंकाने बुळबुळीत होतो
त्याप्रमाणे चुकीने तोंड भरून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या चरात ज्याप्रमाणे घाणपाणी साचून दुर्गंधयुक्त बुडबुडे उसळून निघतात, त्याप्रमाणे नाक दुर्गंधयुक्त शेंगदाणे बरबडून जाईल. ज्या ह्या तोंडाचे ओठ मी तांबूल खाऊन हल्ली रंगवतो, हसताना जे दात दाखवतो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते, त्याच या तोंडाला लाळेचा वाफाचा लोंढा होईल व दातासकट दाढा उखळून पडते. कर्ज झाल्यावर शेतीचा व्यवहार जसा बुडतो, पावसाळ्याच्या झडीत एखादा बसलेला जनावराला उठवत नाही, तशी म्हातारपणी जीभ काही केल्याने उठणार नाही. जशी माळ रानातील वाळलेल्या गवताची कुसळे वाऱ्याने उडून जातात, तशी दुर्दशा तोंडाच्या ठिकाणी दाढीच्या केसात येईल. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दाताच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीने शब्दाचा नीट उच्चार होणार नाही व कानाने स्पष्ट ऐकू येणार नाही, अशी या शरीराची निव्वळ वृद्ध माकडाप्रमाणे बेडोल स्थिती होईल. शेतातील पाखरा करता उभे केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हलते, तसे म्हातारपणी कापरे येऊन सर्वांग सहज हलू लागेल. अहो, म्हातार माणसाला उलट लोक म्हणतात नाही का, काय की लहान नातू रडायला लागला का सून म्हणते गप्प बस, नाही तर बाबाला बोलवील. बाबा त्याचा मुका घ्यायला गेला का सगळी दाढीची त्याला टोचली का ते म्हणते बाबा नको, बाबा नकोच. आणि बाबा नुसतं गवताचे बुजगावण्यासारखं करून ठेवलेले. पायात पाय अडकतील व दात व हात वाकडे वळून कापू लागतील. याप्रमाणे हल्लीचा सर्व शरीराचा सुंदरपणाचे व शरीराचे चेष्टांचे सोंग नाचविले जाईल. मलमूत्राद्वारे फुटक्या मडक्याचा भांड्यासारखी होऊन जातील व आपल्या अवसानाबाहेर जातील. इतकेच काय, पण माझा अंत लवकर हो असा जवळची इतर मंडळी देवास नवस करतील. ही म्हातारपणाच्या अगोदर सावध झालंय. माझी अशी अवस्था पाहून जग माझा धिक्कार करून थुंकील व मला मृत्यू लवकर येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्यांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच्य म्हणतील, भोकाडी म्हणतील. आणि ते ऐकून मुलांना माझी भीती वाटल्यामुळे ती मूर्छित होतील. फार काय सांगाल, बारकी पोरं. बाबा जर ठसकने ठसकले बाहेरच्या खोलीत तर पोरग रात्रीचं रडायला लागेल. मी सर्व प्रकारे लोकांच्या किळस येण्याला पात्र होईल. माझ्या खोकल्याची ढास उभं रात्रभर ऐकून शेजाऱ्यांच्या घरातील निजलेल्या माणसांना जागरण होईल व ते म्हणू लागतील की हा म्हातारा किती लोकांना त्रास देईल न कळेल. याप्रमाणे पुढे म्हातारपणी आपली स्थिती होईल असा इशारा मनात आणून जो तारुण्यातच या स्थितीबद्दल विचाराने मनात खंती बाळगतो, विटतो व असे म्हणतो की पुढे आपल्या म्हातारपण येईल आणि हल्लीचे तारुण्य विषय भोगात नाहीसे होईल. मग आपले हित साध्य होण्याकरता आपल्याजवळ काय उर्वरित राहील? व्याधी. म्हणून कानाला बधिरत्व प्राप्त झाले नाही तोपर्यंत आत्म अनात्म विचाराच्या योग्य अशा सर्व गोष्टी ऐकून घेतो. आताच ऐकून घ्यायचं आपण, पण आता आपल्याला ऐकायला वेळ नाही ना. आपल्या पाठीमागं बाहेर जास्त उद्योग आहेत. समजायचं आपलं पाप आहे. सत्य गोष्टीला जर आपल्याला जाता येत नाही तर आपण समजायचं आपलं काय पाप आडवं आलेलं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. बंदे बाबा म्हणतात घर घरात कधी आपण ज्ञानेश्वरी वाचायला घेतली उघडलीच आणि 5च मिनिटं झाले तितक्यात पाहुणे आले. काय महाराज, ज्ञानेश्वरी वाचायचं काम चालले का? तो का ज्ञानेश्वरी ऐकायला आलेला नसतोच. तो आला असतो संसाराची काळे कोळशे उगायला. आणि असली बावळट आपण अशी प्रार्थना करायची देवाची का संसाराबद्दल चर्चा करणारी बावळट लोकांशी आपला संबंध जीवन नको देऊ. कारण आता पुढे तरी आपला अंकुर दशेत आलेलं मोड आलेलं ज्ञान आहे ते ह्या मूर्ख लोकांचा जर त्याच्यावर पाय पडला तर संपलं. मोडाला मोड येऊन जाईल आणि तो परत उठणार नाही. आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, पाहुणा आला तर समजायचं आपलं पाप उभं राहिलं. कीर्तनाला जायला लागलो आणि जर का काही मध्ये व्यक्ती आला का समजायचं आपलं पाप उभं राहिलं. आणि ते पापही आपलं दूर करतो देव बरं का. जसजशी आपली तीव्र इच्छा होईल ना पाप दूर करतो. तुम्ही विचार करा, आपल्याला जर तुम्हाला जायचं असतं कधी अर्जंट गावी जायचं असतं एखाद्या कार्यक्रमाला, शेठ लवकर सुट्टी नाही देत, पण हा खूप अट्टास करतो, प्रयत्न करतो. शेठ म्हणतो जास्त काम रोजच्या पेक्षा टाकतो, एवढं करून जा. त्याला वाटतं याचं होणारच नाही, पण होऊन जातो.
अनपेक्षितपणे अख्खा दिवस जे काम होत नाही ते दुपारपर्यंत होतं का नाही आपलं कधी कधी आपले बी बघा व्यवहारात. आणि गाड्या ज्या भेटणाऱ्या नाही त्या टापोटाप भेटत जातात. उलट एखादं म्हणतो कुठं चालले, तिकडं बसा बसा मला तिकडं जायचं. अहो तिकीट खर्च बी वाचतो जा, हे वास्तव बरं का. पण तेवढी आपली काय पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे आपली. मग कर्म साह्यभूत होतं आपल्याला, ईश्वर साह्यभूत होतो. कारण देव सुद्धा म्हणतो त्याची ती माया आहे ना याशी खेचून घेतो म्हणतो, याला मायातून बाजूला काढू दे, जाऊ द्या पटापट पटापट. आतापर्यंत सावळ येतो पण आमच्या मामी आल्या नाही वाटतात. त्या म्हणतात आता जाता येते फिरता येते तर करून घेऊ आपण, नंतर काय फिरता यायचं नाही. नंतर जागेवर बसून आठवायचं फक्त काय काय केलं. जसं संसारातली माणसं आयुष्यभर काय काय केलं हा चित्रपट डोळ्यापुढे त्यांच्या उभा राहतो सगळा, तसा नंतर आपला चित्रपट डोळ्यापुढे उभा राहील कोणता, संत संगतीचा. काय सांगू आता संतांचे उपकार किंवा संत संगतीचे, काय सांगू सुख आपण पारिखे नाही तिथे. म्हणून कानाला बधिरत्व प्राप्त झाले नाही तोपर्यंत आत्मा अनात्म विचाराचा योग्य अशा सर्व गोष्टी ऐकून घेतो. आणि जोपर्यंत शरीर पांगळे न होता स्वाधीन आहे तोपर्यंत ज्याच्या तीर्थयात्रा करावयाच्या त्या करून घेतो. दृष्टी साबूत आहे तोपर्यंत शास्त्राने पाहण्यास योग्य म्हणून सांगितले ते पाहून घेतो. जोपर्यंत डोळे नाचले नाही तोपर्यंत करून घ्या. नाटक बघण्या बघता बघता आपण आपले डोळे नाचते करून टाकतो, पण शाश्वत शोधत नाही. शोधा याच्यामध्ये भरपूर खजिना मिळतो. मला प्रत्येक वेळेला काही ना काही भेटते याच्यामध्ये. म्हणून म्हणतात ज्ञानाचा 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 गुरु सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागरात कोळी लोक फक्त वर मासे घेऊन येतात, पण काही जहाज अशी तेल घेऊन येतात, तेल. काही जहाज डिझेल घेऊन येतील, काही काय खजिने घेऊन येतील, काही काय माणिक रत्न शोधून घेऊन येतात. असा ज्ञानाचा सागर याच्यात प्रत्येक वेळाला तुम्हाला काही ना काही भेटणार आहे. हे जोपर्यंत साबूत आहे गात्रे माझी पांडुरंगा जाऊ देऊ नको कथेची सामुग्री येते. ही जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत करून घ्यायचं. दृष्टी साबूत आहे तोपर्यंत शास्त्राने पाहण्यास योग्य म्हणून सांगितले ते पाहून घेतो. आणि मुकेपणाविषयी जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंत सुभाषिते ईश्वराचे गुणानुवाद गाऊन पाठ करतो. हे नांदे बाबा गाडीवर जरी असले तरी अभंग म्हणतात. का अभंग चालू असतात गाडीवर. पॅसेंजर म्हणतो अच्छा लगताय गाव गाव और गाव म्हणतो पा पाठ करून घ्यायचं जेवढं येईल तोपर्यंत. वाणी कायम आहे तोपर्यंत सुभाषिते ईश्वराचे गुणानुवाद गाऊन पाठ करून घेतो. पुढे आपले हात लुळे होतील. पुढील ते गोष्टी त्यात काहीनिशी कळतील काहीशी कळते ते शाबूत आहेत तोच आपल्या हाताने दान धर्म करून घेतो. याप्रमाणे पुढे दयनीय दशा येईल तेव्हा मन शुद्धीवर राहणार नाही, वेडे होईल. म्हणून अगोदर शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवायचा. कोणता? आत्मज्ञानाचा विचार. जिथं जिथं येईल अभंगामध्ये सारासार विचार करा. जिथं सारासार, सार म्हणजे आत्मा आणि आसार म्हणजे बघा त्याच्यात आहे का वाचताना आहे का बघा बरं. सारासार विचार, पण त्याच्यामध्ये आहे ना शुप्त आहे. सार आसार, दुधात सारासार आहे ना, तसं संसारात सारासार आहे. त्याच्यातलं सार खायचं आणि आसार टाकून द्यायचं. त्याचं नाव आत्मा अनात्म विचार. आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. उद्या आपल्या चोर लुटतील असे समजून तो आजच आपल्या जवळील संपत्तीची दूर ठेवण्याची व्यवस्था लावून अलिप्त राहतो. किंवा दिवा गेला नाही तोच सर्व जिन्नस व्यवस्थित झाकपाक करून ठेवतो. पुरुषाचं सांगितलं, स्त्रीचं सांगितलं इथं ज्ञानेश्वर महाराज बघा. आणि हे तर याच्यातले किडे आहेत आपण, आणि यावेळी आपण पाठ करून ठेवलेले आहेत महाराज लोकांनी. काय जोपर्यंत आपल्याकडे चोर लुटायला येणार नाही तोपर्यंत सहज मिळाली ना सर्व्हिस 10-12 लाख, इकडे ह्या बँकेत एवढे टाकू, त्या बँकेत टाकू, त्या बँकेत टाकू, चोराच्या हाताला काय लागणार. पण हा दृष्टांत देऊन
आपली इंद्रिय विषयाच्या नादी नाही लागावं याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, शरीर नाश पावणार नाही तोपर्यंत काय चाललेलं होतं, व्याधी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सावध होतं. दुसरं व्यवस्था स्त्रियांची सांगितली काय, किंवा दिवा गेला नाही तोपर्यंत सर्व जिन्नस व्यवस्थित झाकपाक करून ठेवावी. याला काही ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे का. दीप गेल्यावर मग कैसी झाकाझाकी, जववरी देह आहे सव, जववरी देह आहे सकळ सिद्ध, तववरी ज्ञान करून सिद्ध करा. ते सिद्ध दशरथ हो. आणि मग काय म्हणतात, दीप गेल्यावर मग कैसी झाकाझाकी, दीप गेल्यावर काय झाकाझाकी करता येईल. त्याप्रमाणे म्हातारपण यावे व ते आल्यावर तारुण्यात ज्ञान, त्याप्रमाणे म्हातारपण यावे व ते आल्यावर तारुण्यातच ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे. बघा काय सांगितले म्हातारे लोकांनी सांगितलं, तरुणपणातच हे करून घ्यायचं होत्या ज्ञानप्राप्ती, ती नाही केली ना आता म्हातारपण यावं. याप्रमाणे म्हातारपण यावे व ते आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावी, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात, त्यापेक्षा जन्ममृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर हाता वेगळ्या कराव्यात व आत्ताच ज्ञान संपादन करावे. कल करे सो आज, ज्याला आत्मज्ञान म्हणतात ते ताबडतोब प्राप्त करून घ्यावं. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर, जिकडे तिकडे किल्ले आहेत असे समजून, किंवा पक्षी आपल्या घरट्याकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून, जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो, किंवा जो पुढचा प्रवास टाकून किल्ल्यात राहतो, तो चोरांकडून लुटला जाईल का. नाही. त्याप्रमाणे वार्धक्य येईल व आत्मज्ञाना वाचून जन्मात आले पण फुकट जाईल असा विचार करून ज्याने तारुण्यातच आत्मचिंतन करून ठेवले आहे, तोच खरा वृद्ध. तो खरा वृद्ध नसला तरी वरील विचाराने वृद्धापेक्षा वृद्ध आहे असे कसे समजू नये, किंवा आपण तरी 27 आहोत की नाही हे कोणास ठाऊक आहे. खरा म्हातारा तोच म्हणले, कारण पुढचा सगळा बंद म्हातारपणात माणसाला कळतं. ह्या सगळ्या गोष्टी कळव येईल अंतकाळी. किंवा अजून एक प्रमाणे, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली म्हणती आला बागुला आजा, कैसा विपरीत देह कैसा हा विपरीत खेळ झाला, तोची देह नव्हे तुझा, आता मज दृष्टी दे पांडुरंगा. कधी दृष्टी दे, ही असली सगळी स्थिती झाल्यावर मग दृष्टी दे म्हणतो. म्हणजे म्हातारपणी ही लोकांना वाटतं काही आता माझ्या दृष्टी देई पांडुरंगा माय होतो, पण याला तरुणापणातच ती दृष्टी मिळाली. म्हणजे खऱ्या म्हातारापेक्षा हा म्हातारा म्हणावा पाहिजे, कारण म्हातारपणी जे विचार येतात ते याला तारुण्यातच आले. आणि असले विचार ज्याला आले त्याला शब्बासकी देतात तुकाराम महाराज. काय आहे का प्रमाण तुमच्याकडे असं तरुणपणातच ज्याला म्हातारपणाच्या विचाराची दिशा मिळाली आणि आता जो सावध झाला त्याला तुकाराम महाराज धन्यता देतात. काय प्रमाणे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणी फुलाला सुगंध. गुंजाबाबा सांगतात, काय काय म्हातारे म्हणतात, हे तू पोरीची जात आणि तू आली काय वारीला, एवढ्या लवकर वारीला आली. आणि या सगळा संसार करून करून सुनसन यांचं पटाने तवा हे चाललेत पंढरीच्या वारीला, आणि तू आत्ताच आली. तेव्हा गुंजाबाबा उत्तर देतात त्यांना, त्या म्हाताऱ्यांना, आजी देवाच्या चरणाजवळ ताजी फुलं टाकायची का सुकलेली फुलं टाकायची देवाच्या चरणाजवळ. ताजी फुलं होती तेव्हा लई नेटाने संसार चालू होता. आणि आता काय त्याच्यात काय हातात नाही लागलं चालले तिकडे, आता काय पदार्थ पडणार आहे. आता तिकडे गेलं तरी हेच आठवण ना, तू कसा आहे आणि पोरगा कसा आहे. किंवा आपण तरी 27 आहोत का. तिळाच्या झाडाची जोडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे कोळाच्या बोंडातून तीळ सापडायचे नाही, अथवा मोठा अग्नी जरी झाला तरी तो मूळ अग्नीची राखोडी झाला तर पुन्हा पोळेल का. म्हणून जसा वार्धक्याचा ज्याने अगोदरच विचार केलेला आहे, जो वृद्ध अवस्थेनेच ग्रासला जात नाही त्याची वार्धक्यापासून हानी होत नाही. वृद्ध अवस्था येण्याच्या अगोदरच तो सावध झालेला आहे, त्यामुळे त्याची हानी होत आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समज. लोक म्हणतात माळ घातली, एखाद्या पोराने तरी म्हणते एवढ्या लवकर माझं याला घालायची कधी. अरे पाळण्यात याला या खरं म्हणजे माणूस माळ घालूनच आला पाहिजे होता जन्माला याचानीच माळ घेऊन आला पाहिजे, पण उलटा कार्यक्रम करून ठेवला आपण. म्हणले मारतानी तरी याला माळ घालून पाठवू.
याप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरावर येऊन आढळले नाही तोपर्यंत रोग होण्यापूर्वी शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग करून घेतो. जोपर्यंत शरीर तंदुरुस्त आहे तोपर्यंत. आमचे शेठ गावाला गेले का, आमच्या गावातले शेठ आहेत आमच्या आजोबाच्या वयाचे, ते मला म्हणणार महाराज गावाला आली गाडी उभी. हा नाही, चांगला धंदा करायचा आत्ताच करून घ्यायचा, नंतर होणार आहे का धंदा? अरे हा धंदा नंतर नाही व्हायचा, तो होणार. प्रपंच होत असतो का, करावा लागतो असं. उद्या येतं का मग जाऊ आपण जरा पंढरपूरला जाऊन येऊ. बोलायला किती आपण हुशार, आपल्याला सगळं माहिती आहे. पण तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. आणि नुसतं सोंगे भक्तीचं नुसतं काय, याप्रमाणे या चरणाचं सुरुवात काय, अरे सोंगे छंदे काही देव जोडे यायचे नाही. टाइम पास करायला लोक येतात इथं. बाबाचं ते लागून म्हणतात. पुलावर बसायचं असलं ना का मग माझ्याकडे येतात बसायला. पुलावर बसायच्या ऐवजी चला बाबाच्या घरात जाऊन बसू, चहा पाणी बी होईल, निवाऱ्याला बसता येईल, पावसा पाण्याचा धोका नाही. आटले टाइमपास करणाऱ्यांच्या पदरात पडतं होत. अरे जवळवरी सकळ सिद्ध आहे, चालावया हात पाय तवरी तो आपले स्वईत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकूच नको. त्याप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरावर आढळले नाही तोपर्यंत रोग होण्यापूर्वी शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग करून घ्यावा. हेच आताच कळणार आहे बरं का आपल्याला. अजून आपली बुद्धी शार्प आहे बरं का पोखरकर महाराज. तुमचं आता काम सुटायच्या बेतात आलेलं आहे. आता मात्र आपण केलं पाहिजे. कारण का, आता देवाने जबाबदाऱ्या आपल्या कमी केल्यात. जबाबदाऱ्या कमी केल्या ना, कशासाठी केल्यात कमी जबाबदाऱ्या? योग भ्रष्ट बीजामध्ये का टाकतो जीव त्या माणसाला? त्याची मागच्या जन्मामध्ये प्रवास अर्धा राहिला परमार्थाचा, कारण खाण्यापिण्याची काळजी होती. आता अशा कुलीन घराण्यात त्याला पाठवतो का खाण्यापिण्याचा बंदोबस्त पहिल्यापासूनच सोडवतो. तर आपला तोच प्रोग्राम नाही करायचा. देव म्हणतात या द्या त्याला मुक्ती करून टाकायची. त्या आत्ताच 50% आज आपलं वय आणि बुद्धी साबूत आहे. तेच आपल्याला पोरांना पगार आपल्या मजबूत भेटणारी बाबा. आता आपल्यापेक्षा दसपट पगार भेटणार आपल्या पोरांना. आणि आपण मग ते बँकेत भरायला जायचं आणि काढून यायचं पोरांनी सांगितले का. त्या कामासाठी आपण मग बैलासारखं राबवत राहायचं आयुष्यभर राबलं. काही म्हातारी एवढीच कामाला, काही कुत्री सांभाळायला आहेत म्हातारी, कुत्री सांभाळायला, आणि काही नातू सांभाळायला आहेत. हे नातू सांभाळणारी कुत्री सांभाळणारी दोन्ही सारखीच, यांच्यात काहीच फरक नाही. कारण मायावी जगतापासून सुटलेली नाही, कशात तरी गुंतली. याप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरावर आले तोपर्यंत आत्मज्ञानाकडे आपला योग करून घेतो. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी एखादी वस्तू शहाणा मनुष्य ती वस्तू टाकून देतो. पालीने गर उघड राहिलं, पालीने कशाला गर घालायला लागतं? नुसतं उघड राहू दे ना अन्न, हे खायचं नाही खायचं नाही. यांनी कल्पना करून घेतली. त्याचं हे शरीर आहे ना, पालीने गरक मारलेलं हे शरीर आहे आपलं. 40 वर्ष माझी बेतली, तुम्ही आले जवळच मला शिवायला. काही माझ्या पुढे सिनियर आहेत, काय परिस्थिती होणार आहे? किती पालीने गरके मारलेत, पण काय नाही, अन्न फेकून नाही देत, त्याच्यावरच लावून चाललंय. चांगला कसून काम चालेल. हे म्हणणं बरोबर. परमार्थात ही एक दृष्टी बरोबर आहे. ही एक दृष्टी झाली पाहिजे बघा. परमार्थात आजीने बरोबर क्लिक केलेले 2 गोष्टी आहेत. पहिलं सांगितलेले कौनाचे मायबाप कौनाचे गणगुरु. जोपर्यंत आसक्तीजन्य आहे तोपर्यंत कोणाचे आहेत रे? शरीराचे. त्या शरीराचं काय घेऊन लावून, पण आत्मज्ञान प्राप्ती झाली मधला काळ दुसरं प्रमाण आलं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवा आणि भक्त दुजा नाही विचार. ही दुसरी स्टेप. आणि ती स्टेप नेमकी काय? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा. मग नातू नातू नाही, नातू कोण आहे? कृष्ण आहे. आई कृष्ण आहे, बाप कृष्ण आहे, घरदार चुलता कृष्ण आहे. मग आता कोर्टात चुलत्याच्या नावाच्या केशी काढून घ्याव्या लागतील आपल्याला, असा बोध झाला तो. आणि संसाराला मुकावं लागेल. ही दृष्टी. संसारच न झाला प्रपंच आहे परब्रह्म, ही खून जीवनात बांधली पाहिजे. मग तो संसारातच राहील. त्याला काही टाकावं लागत नाही आणि काही धरीचं नाही, काही टाकत नाही. संसार त्याला टाकावा लागत नाही, कारण संसार त्याला आता तकलीफ देत नाही, कारण संसाराने त्याला सोडून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी एखादी वस्तू शहाणा मनुष्य वस्तू टाकी. हे आजीचं बरोबर एकदम वाक्य होतं. नाही ते एखाद्या रागीत हे असं का म्हणतात, याने क्लिक झालं. याला म्हणायचं का आपल्याला लागून नाही घ्यायची कोणती वचनं, आपण आपल्याला लागून नाही घ्यायची. हो, आपण कोणती वचनं, त्याचा खुलासा पण झाला पाहिजे. याच्यात बघा लगेच क्लिअर. म्हणजे एकाच्या काय वारी उभी
काही लोक नातू सांभाळायचे, त्यांचं कोरडं सुटलं नाही तर परत म्हणले असते हे काय चाललंय आपलं. कारण आता आसक्ती नाही म्हणून बरोबर, बरं का, माया संपली म्हणून बरोबर. माया असेल तर मग शोक, ज्याप्रमाणे दुःख नाही त्याप्रमाणे ज्या स्नेहामुळे या वियोगापासून होणारी दुःख विपरीत शोक प्राप्त होतात, पोचली जातात, तो स्नेह अगोदर टाकून जो उदासीन होऊन समाधानात्मक वृत्ती राहतो. बघा त्याच वाक्याचं पुन्हा पुनरावृत्ती झालेली, दुरुक्ती झालेली. काय? मोह संपलेला आहे, स्नेह संपलेला आहे. त्याप्रमाणे त्या स्नेहामुळे वियोगापासून होणारी दुःख, आता नंतर आपल्याला वाटतं ना नाताचं कसं होईल का, कारण तो स्नेह होता, त्या स्नेहापासून होणारी दुःखेच समजून बाद करून टाकली. कारण त्याचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं, आकाराचं ज्ञान नाही झालं. आकाराचं ज्ञान म्हणजे नातू आणि गोपाळ हे अधिष्ठानाचं ज्ञान आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं का माया त्याला स्पर्श करू शकत नाही, तो त्याच्या जवळ असला तरी माया स्पर्श करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्या स्नेहामुळे वियोगापासून होणारी दुःख विपरीत व शोक प्राप्त होतात, पोचली जातात, तो स्नेह अगोदरच टाकून जो उदासीन होऊन सगळा स्नेह आपल्या जीवनातला संपला पाहिजे. स्नेहाने काय होतं, एक तर वियोग झाला का दुःख होतो आणि प्राप्त झाला तर आनंद होतो. ही टाकून दिलं होऊन समाधानात्मक वृत्तीत राहतो. म्हणजे स्नेह आपण सुख आणि दुःख होतं, त्याच्यापेक्षा एक समाधानकारक वृत्ती वेगळी तिथं जाऊन, म्हणजे सुखी सुख रूप घडीजे माझे अंगा, सुख दुःखाचे बांधवडे, सुख आणि दुःख, स्नेह हर्ष आणि प्रेम याच्या पलीकडे जे दुसरं समाधानकारक वृत्ती तिथं जाऊन राहतो. ज्या इंद्रियांच्या द्वाराने आपल्याला दोष निश्चित करणे, ज्या इंद्रियांच्या द्वाराने आपल्या दोष निश्चित करणे चंचू प्रवेश करतील, ती कर्मे तो करीत नाही व कर्मेंद्रियाच्या मार्गाने दोष आत जाऊ नयेत म्हणून इंद्रियात्मक बिळात नियमरूपी धोंडे ठोकून आड बसवून त्या प्रवेश वाटा बंद करतो. अशा युक्तिरूप तयारीने जो वागतो तोच ज्ञान संपन्न आहे असे समज. आता अर्जुना तुला त्या ज्ञानवंताचे आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो, ऐक. आसक्ती हे पहा, जो आपल्या स्वतःच्या विषयावर प्रीती न ठेवणे, पुत्र स्त्री ग्रह इत्यादिकामध्ये अत्यंत आसक्ती न ठेवणे आणि इष्ट अनिष्ट याची प्राप्ती झाली असता हमेश नेहमी समचित्त ठेवणे, इष्टप्राप्तीने दृष्ट न होणे व अनिष्ट प्राप्तीने खिन्न न होणे ही ज्ञान साधने आहेत. हे पहा, जो आपल्या स्वतःचे शरीरात विषयी इतका उदास असतो की जसा एक वाट वसरू दुसऱ्या वाटसरूनी काही वेळ आपले स्वाधीन गाठोडे, हे पहा, आपल्या स्वतःचे शरीराविषयी इतका उदास असतो की जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने काही वेळ आपले स्वाधीन केलेले गाठोडे अभिलाष न धरता तो वाटसरू परत येईपर्यंत उदास वृत्तीने जतन करतो. गाडीत बसले आपण दुसऱ्याला सांगतो जरा लक्ष ठेव, तो जरी लक्ष ठेवतो तर तो म्हणतो गेलं तरी मला काही घेणं देणं नाही आणि वाचलं तरी मला काही घेणं देणं नाही, असा उदास वृत्तीने तो वागत असतो. तसं संसारात वागायचं आपल्याला, उदास दुसऱ्याचं सामान सांभाळताना कसं आपण उदास असतो तसं आपलं सामान सांभाळताना उदास राहायचं पाहिजे माणूस. किंवा वाटेने जात असताना ऊन टाळण्याकरता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य वाटेवरील झाडाच्या सावलीत बसतो पण तेथे आस्था नसते, तितकी सुद्धा आस्था ज्याच्या घराविषयी नसते. थोडी तरी आस्था त्या झाडाविषयी उन्हात बसल्यामुळे सावली दिल्याबद्दल, पण तेवढी सुद्धा आस्था उन्हात बसल्यावर थोडीशी आस्था राहते ना, हा थोड्या वेळ गटकावर बसू द्या. पण जर तेवढ्यात जर ढग आले, आपलं सूर्य हल्ला आणि जर ऊन पडलं कार गेली, थोड्या वेळ असती तर बरी झाली असती. ती आस्था थोडी तरी आहे ना, झाडाखाली बसल्यानंतर ते झाड आपलं नाही तर रस्ता ती जागा आपली नाही पण आस्था, तेवढी सुद्धा आस्था घरदाराविषयी राहिली नाही पाहिजे बा. ऊन टाळण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य वाटेवरील झाडाच्या सावलीत बसतो पण तेथे आस्था नसते, तितकी सुद्धा आस्था ज्याची घराविषयी नसते. आता एवढं तर सगळं झालं तर सगळ्याला आम्हाला हात धुवूनच निघावं लागत. एवढं नाही आमच्याच्याने त्याग व्हायचा. ज्ञानेश्वर महाराज हे तर मग आम्ही तर नंगे साधू होऊन जाऊ, मग आम्हाला राहायची द्यायची का, तुम्हाला राहायची काळजी, तुमच्यासाठी बंगला बांधील देऊ, सगळं तुमचं करील, फक्त तुमची परीक्षा बघतोय. काय पाहिजे? अर्जुनाची किती काळजी घेतली. अर्जुन म्हणला मला नको पाप ताप नाही करायचं, जाऊ दे मी 4 घर भिक्षा मागून खाईल. हे म्हणले सुईच्या आग्रावर राहील एवढी जागा नाही देणार.
पण देवाने सगळं दिलं ना. जे देणार नाही म्हणलं त्यांचं हिसकावून यांना देऊन टाकलं सगळं. तितकी सुद्धा असते ज्याचा घराविषयी नसते. ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याच्याबरोबर असते तरी पण ती आहे की नाही त्याची त्यालाच मुळीच खबर नसते. आपल्या सावलीबद्दल आपल्याला आदर आहे, तसं आपल्या शरीराबद्दल, आपल्या गरजाराबद्दल आपल्याला वाटलं पाहिजे. जशी सावली गटारात पडली तरी आपल्याला वाटतो का आपण भरलोय म्हणून? वाईट झालं सावली गटारात पडली असं कोणी म्हणतो? त्या पडछायेबरोबर असते तरी पण ती आहे की नाही त्याची त्याला मुळीच खबर नसते. त्याप्रमाणे नेहमी सन्निध्य असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला मुळीच आसक्ती नसते. बरे मुलाबाळाविषयी म्हटले तरी ती संतती म्हणजे खरोखर ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीत राहतात तशी आपल्याकडे वस्तीत आलेली समजतो किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली सावलीत बसतात त्याप्रमाणे प्रजेसंबंधी उदास असतो. काही प्रमाण आहे का नाही माऊली तुमच्याकडं? तुमचा अभंग आहे, तुमचं प्रमाण मला आठवतंय. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. वस्ती कर जसा राहतो त्याप्रमाणे निघून जातो. काय वाक्य बघा. वाटसरू धर्मशाळेत वस्तीत राहतात तशी आपल्या वस्तीत आलेली समजतो ही बाकीची पोरं सोरं. किंवा नंतर दुसरं दृष्टांत अजून समजला असता दिला त्याच्यापेक्षा, किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली सावलीत बसतात त्याप्रमाणे प्रजेसंबंधी म्हणजे मुलासंबंधी. दुपारच्या वेळेला ऊन लागतं म्हणून झाडाच्या सावलीला गुरं जाऊन बसतात. ते झाड म्हणतं का ही गुरं माझी आहेत? ते म्हणते थोडा वेळ ऊन चुकवण्यासाठी आलेली आहेत फक्त माझ्याकडे. ऊन ढळलं काही निघाली. तशी पोरं सोरं जोपर्यंत कामाला लागत नाहीत तोपर्यंत एकदा बायका पोरं घरदार झालं का ढळली ती. त्या झाडाप्रमाणे आपण उदास राहिलं पाहिजे. अर्जुना जो श्रीमंतीत असतो तरी ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत ठेवलेला असतो त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास अनासक्त असतो. एखाद्याला साक्षीभूत ठेवलेले बघ रे माझ्या घराकडे जरा लक्ष ठेव, तसा तो श्रीमंत असताना त्या श्रीमंती म्हणजे त्या सगळ्या इष्टटीकडं साक्षीभूत पद्धतीने पाहतो. किंबहुना पिंजऱ्यातील राजू जसा बाळगणाऱ्याच्या आज्ञेत वागतो त्याप्रमाणे जो वेद आज्ञेचे उल्लंघन न करता भिवून वागत असतो. बाकी स्त्री पुत्र घर याविषयी जो प्रीती बाळगीत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे समज. एखाद्या बाबावर येऊ दे ना काही भावाभावांची भांडणं, तुम्हाला काय समजतो रे? कीर्तनकार बाबा म्हणते तुम्हाला काय समजतो? एवढं सगळी जाऊ देणार नाही. मग समजायचं अहो बाबा मी तुम्हाला आतापर्यंत बाबा समजत होतो पण तुम्ही तर पक्के संसारिक निघालेले. काही प्रमाण आहे का तुमच्याकडं? तुका म्हणे देह नाही, तुका म्हणे नाही निरसला देह तवावरी अवघे संसारिकच. देहाबद्दलच बोलतो ना, देहाचं निमित्ताने आहे ना ही माझी अर्धी वाटणी आहे, हे माझं घर आहे, अमुक आहे तमुक आहे. जोपर्यंत असं बोलतो तोपर्यंत तो संसारिक. नाटकच केलेली सोंगे छंदे काही देव जोडे आईचे नाही सार आवगे गबाळ. बाबांनी लय प्रोग्राम केले पण काय केलं जातं? सार आवगे गबाळ. सगळं गबाळच जोडा करून ठेवलेलं जोडून डोळे आडीला पडल. अजून 3रं चरण त्याच्यात सार आवगे गबाळ डोळे आडील पडे. शुद्ध भावाविन जो जो केला तो शील. नवद मड्यासारखं जाऊन बसायचं कुठंतरी सत्संगाला काय उपयोगाचं नाही. आंतरिक उर्मी असावी माणसाची. शुद्ध भावाविन जो जो केला तो शील. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळ. हे सगळं आपल्याला कळतं. आपण काय आहे आपलीच आपल्याला मेजरमेंट लावत बसायचं. आपण किती पाण्यात आहोत अजून. आपण बोलतो पण त्याच्या किती केवढ्या याच्यावर आहोत. बोलायला किती वेळ लागतो. बोलता सोपे वाटे करणी करता तीर कापे नोहे वैराग्य सोपे रे मज बोलता खरे वाटे. हे करताना कळतं माणसाला आपण काय बोलतो काय, पण करताना वागताना त्या माणसाला त्यावेळेला ती गोष्ट कळली जाते. बाकी स्त्री पुत्र घर याविषयी जो प्रीती बाळगीत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे समज. समचित्तत्व का याच्या पुढे गेल्यावर समचित्तत्व राहतं. कोणाविषयी द्वेष करणार तर कोणाविषयी सगळ्यांबद्दल समबुद्धी घेता समान श्रीहरी. महासमुद्र जसा ग्रीष्मकाळी उन्हाळ्यात कमी होत नाही. काही झालं तर तो देहबुद्धीवर येतच नाही. हा दृष्टांताचा सिद्धांत आहे. काय महासमुद्र जसा ग्रीष्मकाळी उन्हाळ्यात कमी होत नाही व वर्षाकाळी पावसाळ्यात वाढवीत नाही तशी ज्याला प्रिय अप्रिय गोष्टी सारख्याच असल्यामुळे चांगलं घडलं काही वाईट काही घडलं. उदाहरण सांगतो तुम्हाला मी ऐकले का मोठ्या महात्म्याच्या मुखातून.
कोंडाजी बाबांच्या बद्दल म्हणतात, एकदा एक माणूस गेला, दोघं जण मित्र, आणि कोंडाजी बाबांना सांगतात, बाबा अहो यांची मंडळी वारली. बाबा म्हणले बरं झालं बरं झालं. बाबा अहो मंडळी वारली, अरे रे रे रे, वाईट झालं वाईट झालं. आज ते तुमच्यासाठी वाईट झालं बरं झालं, त्यांना काही घेणं देणं नाही, हे मारणारच होते, यांना माहिती यांचं कर्म सांगतात हे काय दशीला जाणार आहे. त्यांनी तरी नशीब अख्खा चित्रपट नाही सांगितला, अख्खा चित्रपट सांगितला ते सांगतील आता कोणत्या युनीला गेली सांगू का, कोणत्या युनीला गेली, त्याच्या पुढं पुढं जाणार, त्याच्या पुढं पुढं जाणार, सगळा 84 लक्ष युनीचा दांडोळा ते देतील, तुम्हाला लेखी पत्र लिहून देतील आणि पुन्हा खाली सही करतील. 7/12चा उतारा मागण्यामुळे देण्यात आलेला आहे. आमच्या सहकुशीने नाही देत तलाठी, तो म्हणतो मागितल्यामुळे दिलेला आहे. कोणत्या कोणत्या युनीला गेलेली ती सर्किट. प्रिय अप्रिय, त्यामुळं त्याला गोष्टी सारख्याच वाटतात. चांगल्या गोष्ट घडल्या आपण हुरळून जातो, वाईट घडलं कसं काय वाटेल आपल्याला. वाईट घडलं तरी बरं वाटलं पाहिजे, आणि चांगलं घडलं तरी काय प्रमाण आहे का तुमच्याकडे. तुकाराम महाराजांच्या जीवनात वाईट घडलं तरी ते म्हणतात शबाश शबाश शबाश, मस्त पाठ चांगले बरं का, बरे झाले देवा निघाले दिवाळी. आता हे तुकाराम महाराजांनी म्हणायचं ना, आपण पाठ करून ठेवायचं. आणि अशी महाराष्ट्राची बावळट पाठ करूनच फिरतात ही सगळी. त्यांनी कुठं अनुभूतीला आलेलं आहे त्यांच्या, बरं झालं देवा निघाले दिवाळी. तारीख फक्त एक दिवशी कॅन्सल होते, नंतर आईल्या वेळेला कॅन्सल झालेली. फोन येऊ द्या तुमच्यामुळं मी दुसरी तारीख घेतली नाही. मग घरी काढला तर काय नुकसान होणार आहे का. घरी राहिलं तर घरच्यांना सांगण्यान, घरच्यांना घरची पार ऐकती नाही, घरची ऐकची नाही. घरची म्हणतात जा, कोणाला सांगायला जायचं ते तिकडे जा सांगायला. आणि थकून आला का हातपाय दाबायला घरच्यांना सांगितलं का घरचे म्हणतात ज्यांच्यासाठी पळत होता ना त्यांना दाबायचं सांग, तिकडं मर. तांब्यावरून पोरगं नाही देत, लोकांवर लय ऑर्डर सोडायची काम आहे. ऑर्डर सोडायची नाही. काय साधू संतांची ऑर्डर सोडण्याची भाषा आहे बघा. सांगतो तुम्हासी भजारे, अजून दुसरं लागून या पाया विनवितो तुम्हाला ही, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. ही कोणती भाषा आहे. वाचावी ज्ञानेश्वरीचं शेवटचं चरण काय आहे माऊली. वाचेल जो कोणी जमी त्याशी लोटांगण. एवढी लायकीची का आपण आपल्या लोटांगण घालणार. जनाबाई जी देवाला शिव्या देते ती आपली लोटांगण घालते का घालते. आपल्या हिताचा कळवळा येतो. हे साधूचं हृदय असं आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकाराने त्याला गुण आला पाहिजे. प्रिय अप्रिय गोष्टी सारख्याच असल्यामुळे तो हर्ष विषाद रहित असतो. कमीत कमी ज्याला जो कीर्तन करतो ना त्यांनी डोकं धरून नाही बसले पाहिजे, नाही तर त्यांनी कीर्तन करू नये. कीर्तन करू नये, कारण कीर्तन करायला लागलं रूपाचा अभंग घेतल्याशिवाय कीर्तन होत नाही. आणि त्याचं शेवटचं चरण काय, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, दाता रखुमा देवीवर, दाता रखुमा देवीवर देवीवर, तोहा विठ्ठल बरवा बरवा, तोहा विठ्ठल बरवा. काय हो सर्व सुखाचे आगर म्हणजे बाबाला असं डोकं धरून बसायला नाही लागलं तर आता काय करावं, आता काय करावं याच बाबाला जीवनात नाही. कारण बाबा सर्व सुखाच्या आगाराच्या राशीवर जाऊन बसलेले आहेत. दुःखाचा जिथे लवलेच नाही अशा स्थितीवर जर बाबा जाऊन बसलेले, अरे सद्गुरूने उंच बसविले हात न पुरे यमाचा, दाशी असता राणी झाली पदर लागता रायाचा, सद्गुरूने उंच बैसविले हात न पुरे यमाचा. असं कोणतं जगातलं सुख दुःख नाही का जे त्या साधूच्या चित्तात क्षोभ निर्माण करेल, आनंद निर्माण करेल किंवा दुःख निर्माण करेल अशी वस्तूच नाही. कारण त्याच्या दृष्टीने सगळं जगामध्ये अद्वैत आहे, एकच ब्रह्म आहे. त्याला प्रिय ना प्रिय आहे. जे कीर्तन करतात त्यांनी कधी डोकं धरून बसायचं नाही, कधीच नाही बसायचं. नाही तर कीर्तन करायचं, पण तरी सुद्धा सांगणार कीर्तन केल्याशिवाय राहायचं आणि करायचं. कीर्तन करणं म्हणजे काय हे नाही. तुम्हाला सांगतो माणूस हुशार होत जातो, त्याला काय काय वाटतं कळतं, अजून मागच्यापेक्षा शहाणा होतो. पहिल्या वर्षी जे कीर्तन केलं तर दुसऱ्या वर्षी त्याचं ना मधले बाबा म्हणले मी कीर्तन करायला लागलो. म्हणलं नको बाबा तारीख नको. पण ते म्हणले मला मालवणजीकर गुरुजींनी सांगितलं हे विलास कीर्तनाची तारीख आली की नाही म्हणायचं नाही. त्याच्याशिवाय का तू ग्रंथ खोलून बघशील का आज काय सांगायचं उद्या काय सांगायचं. मग तर मोकाटच सुटलेला आहे तू.
पण त्याच्या निमित्ताने तरी टाळशील. कोणता विवाहभंग कसा म्हणू, काय म्हणू, म्हणजे या विषयाच्या गुंफणीशी तू जुळून राहशील. त्याच्यासाठी कीर्तनकार व्हायचे, नखरे घालण्यासाठी नाही, लोकांना सांगण्यासाठी नाही. ह्या विषयापासून आपण माघारी जायचं नाही म्हणून ते करायचं आपल्याला. किंवा तिन्ही काळात सूर्य ज्याप्रमाणे तिन्ही प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो चांगला प्रसंग येऊ वाईट हो त्याच्या चित्तात बदल नाही. किंवा तिन्ही काळात सूर्य ज्याप्रमाणे तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे ज्याचे मन सुखदुःखापासून भेदास प्राप्त होत नाही. ही गुरुची करुणी आहे बरं का. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. जी ही द्वंद्वादी आता जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, हर्ष महर्ष सुख दुःख या गोष्टी या द्वंद्वापासून तो विमुक्त झाला, मुक्त झाला. कोण पुण्य त्यांचा. असं माझ्या जीवनात त्या बाबांनी केलं. त्या बाबाची सेवा करण्याची योग्यता पुण्याई माझ्याकडे आहे का, हा प्रश्न आहे बरं का तुकाराम महाराजांचा. कोण पुण्य त्यांचा. कोण म्हणजे प्रश्नचिन्ह आहे सुरुवातीला. होईन सेवक, कारण त्यांना असं जीवनात घडलं, परी नाही घडली. त्यामुळे ते म्हणतात सेवा घडत नाही याचा अर्थ आपलं योगदान आपली पुण्याई कमी पडते. ज्याचे मन सुख दुःखापासून भेदास प्राप्त होत नाही आणि ऋतू पालट झाला तरी आकाश पालटत नाही. आपलं स्वरूप आकाशासारखे अणु रेणू होणी ठोकडा तुका आकाश एवढा. ऋतू जरी बदलले तर आकाशावर परिणाम होत नाही. त्या आकाशाला ज्याप्रमाणे समतेने कमीपणा पडत नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान ऋतू पालट झाला तरी आकाश पालटत नाही. त्या आकाशाप्रमाणे ज्याच्या समतेत कमीपणा पडत नाही, कमी जास्त समता होत नाही, सगळंच सारखं. अर्जुना त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करते असे समज. ज्याने तिघांनी काया वाचा मने असा दृढ निश्चय केला आहे की परमात्म्यापासून जगात दुसरी गोष्टच नाही. पहा आता काय सांगतात. आता खरं आताच्या श्लोकात आपण पदार्पण करतो तो श्लोक अति महत्वाचा आहे. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम. अध्यात्म ज्ञान नित्य आहे. नित्यत्वम ते तत्व ज्ञानार्थ दर्शनम. जसं पंढरपूरला गेल्यानंतर काय करून यायचं देवाचं जोत विचारतो, दर्शन झालं का, दर्शन झालं का. हा तसं इथं सांगतात अध्यात्म ज्ञानाने तत्वज्ञानाचं दर्शन झालं का. नसल झालं तर एकच ज्ञान इति प्रोक्तम अज्ञानम यदोन्नथा. जर त्या तत्वज्ञानाचं दर्शन झालं नसेल आणि बाकीचे काकडा केला असेल, येव केलं असेल, तेव केलं असेल, अज्ञानम यदोन्नथा. याच्या व्यतिरिक्त सगळं अज्ञान आहे. काय श्लोक आहे बघा. आणि माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही असा सम चित्त समाधान नाही आढळ भक्ती नाही. एक श्लोक पुढे चाललं मी, बरं श्लोक इकडे गेला. दुसरा श्लोक आहे बघा. ज्याने तिघांनी काया वाचा मनाने असा दृढ निश्चय केला की परमात्म्यापासून या जगात दुसरी गोष्टच नाहीये. ज्याच्या शरीराने वाचेने आणि निश्चयाचा कोश व्यापली आहे. कृत निश्चयाची शपथ वाहिलेली आहे. काय परमात्म्याशिवाय दुसरं काय नाही. कायेने वाचेने आणि मनाने. आणि या जगात माझ्या वाचून दुसऱ्या कशाची इच्छा करीत नाही. अव्यभिचारी व्यक्ती. फार काय सांगावे. ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व आमचे ऐक्य करून जणू माझ्या स्वरूपाचा बिछानाच केलेला आहे. तू आणि मी एक झालो त्याच्या दृष्टीने मी आणि वेगळा नाहीच आहे. पहा श्लोकचा अर्थ आहे. आणि माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे वासुदेव श्रेष्ठ कोणी नाही अशा चित्त समाधानाने अढळ भक्ती एकांत निर्भय पवित्र प्रदेशात राहणे, अरण्य नदी काठ इत्यादी प्रदेशाचे सेवन करणे, सामान्य प्राकृत जनाचा समुदाय मिसळण्याची आवड नसणे ही ज्ञान साधने. समाजापासून आपण बाजूला राहिलो पाहिजे तर समजायचं आपला कार्यभाव. जर का समाज आपल्याला ओढायला लागला तर समजायचं का आपण डबऱ्यात चाललो समजायचं. ज्याचे आपले मन माझ्या स्वरूपी लीन झाले त्यानेच आपले व आमचे ऐक्य करून जणू माझ्या स्वरूपाचा बिछानाच केला. ज्याप्रमाणे आपल्या पतीकडे जातेवेळी पतिव्रता स्त्रीला शरीराने व मनाने मुळीच संकोच वाटत नाही त्याप्रमाणे माझ्या बरोबर ऐक्य करण्यास जो निशंकपणे अनुसरला आहे. ज्याप्रमाणे गंगोदक समुद्रात एकदा मिळाल्यावरही जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझी स्वरूपी ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मलाच बसतात. सूर्याचे प्रभेला सूर्याबरोबर उदय होतो व सूर्यास्ताबरोबर लय होतो. हे अनन्य सहचर्य जसे प्रभेशी शोभते तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी कौतुकाने उसळून वर येते
त्यास लोक लाटा असे म्हणतात, परंतु खरोखर पाहू गेले असता ते पाणीच असते. भक्ताचं महत्व सांगतात. पाणीच वाऱ्यामुळे वेगळं दिसतं, नाही तर ते पाणीच आहे. तसा हा शरीराने देह दिसतो, नाही तर तो आणि मी एकच आहे. बाबा काय दृष्टांत सांगण्यासाठी, सिद्धांत सांगण्यासाठी किती दृष्टांत सांगितले. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहून एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा भक्ती करतो तो मूर्तिमंत ज्ञानी होईल. आपल्याला तर आता तर खरी गरज आहे. तुम्हाला सांगतो, आपण म्हणून आपल्याला ज्ञान झालं, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, आता सगळं कळालं. आता सगळं कळालंय ना, म्हणूनच आता गरज आहे. कारण आता परत माघारी येण्याची दाट शक्यता आहे. कारण एवढं केलं पोरग, आपण म्हणतो आता समजा थर्ड इयरला पोरग फेल झालं, दोनदा बसलं फेल झालं, तरी बाप काय म्हणालो, पोराला काय म्हणत, तू बसच आता. दोनदा झाला तरी बस, तिसऱ्यांदा फेल झाला तरी तो म्हणून बसच आता. अरे ते एवढं झालं ना, तर एवढं तर राहिलं बाबा, म्हणून तर करायचं आता. आता आपल्याला आता तर खास गरज आहे, कारण आता एवढं पल्ला गाठलेलं आहे आणि आता थोडंच राहिलं, हत्ती गेलं पण शेपूटच लई त्रास देतो. आणि त्याच्यासाठी सांगावं लागतो, संत समागमी धरावी आवडी. तिथंच आपल्या आता शेवट होणार आहे. परंतु खरोखर पाणी याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहूनही एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा भक्ती करतो तो मूर्तिमंत ज्ञानी होईल. सगळं करूनच परत करायचं आहे. तुम्ही सांगा, गाडगे बाबा, झंझणे बाबा, यांना काय करायची गरज आहे? श्रीपाद बाबा, चक्री बाबा, यांना आता काही करायची गरज नाही, पण तरी सुद्धा करत राहतात. का? कारण आता तेच केलं पाहिजे. तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. आता त्याच्याशिवाय गमत नाही मज. पा काय माऊलीची ओळ, मला गमत नाही, आता मला जमतच नाही त्याच्याशिवाय. अशा मनुष्यात पवित्र तीर्थे, नदी किनारे, उत्तम तपोवने व गुहा ठिकाणी राहण्याची सहज आवड असते. तसेच पर्वताच्या काठीतील गुहा व सरोवरातील तीरे अशा ठिकाणी राहण्याची ज्याला विशेष आवड असते व ज्या शहरात राहण्याची आवडत नसल्यामुळे तेथे ते येत नाही. आणि आपल्याला तर शहर सोडूशी वाटत नाही. गावाला काय, इथंच बरं आहे. अरे गावाला तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थाने सांगतो, तुम्हाला भक्ती करायला पूरक वाक्य. नदीकडे पहा तुम्ही, तुम्हाला लवकर येऊन आकाश दिसतच नाही, तर नुसत्या बिल्डिंग दिसतात. व्यापक स्वरूपाकडे आकाशाकडे पहा, वृत्ती व्यापक होईल. डोंगराकडे पहा, वृत्ती व्यापक होईल. पण नाही. आणि ज्यांची शेवटपर्यंत इच्छा राहते गावाला जायचं नाही, इथंच मुंबईमध्येच मजा, शहरातच मजा. ती मिली ना तरी दुसऱ्या युनीला जरी गेली झाडाझुडपाच्या, तरी मुंबईलाच येणार. मुंबईला झाडं झुडप, त्यांना वाढ नाही आणि घट नाही. वाढायला लागली का लगेच कटिंग, त्याला जागेवर बसवायचा आणि वाढू न द्यायचा नाही. आणि किती वर्ष लटकून राहणं. लई इच्छा आहे ना तुझी मुंबईमध्ये राहायची, राह. जर लयवर वाढला तर वाऱ्याने तुटून पडशील, पण तुला आता तुटून पडू द्यायचं नाही आणि मरू न द्यायचं नाही. परत टँकरनी मध्ये दोन रस्त्या लय गाड्या घोड्यांमध्ये फिरायची इच्छा होती. दोन्ही गाड्यांच्या मध्ये हायवेला हे टाकतो काय, डिवायडेड, मध्ये माती आणि त्याच्यात झाडं आणि त्याच्यामध्ये टँकरनी पाणी. याला जगवायचं काम चाललंय, शहरात जगवायचं काम चाललंय का काय. आणि ही देवाची इच्छा, देव इच्छा पुरवतो. जे जे इच्छे प्राणी ते पूर्वी चक्र पाणी. एकांतवासात फार आवडते, शहरात राहण्याचे आवडत नसल्यामुळे तिथे राहत नाही. व ज्याची एकांतवासात फार प्रीती असते व मनुष्य वस्तीत राहण्याचा ज्याला कंटाळा असतो. आपल्याला तर माणसं पाहिजे, माणसं असली तर मजा. हरिभक्ता साहित्य उडवले, रामदास स्वामी म्हणतात. हरिभक्ता साहित्य उडवले, हरिदास्य सोडून कलावंत झाली. बोलत्यांना लाज वाटत नाही. तुला कलाकाराची संपत काही किंमतच नाही. 100 रुपये देतो, 200 रुपये देतो. अरे बावळटा, तू कलाकार नको हो, तू हरिभक्त हो, परायण हो त्याच्यामध्ये. काय रामदास स्वामी म्हणतात, जोड्यावर जोडे मारलेले पण निर्लज्जम सदा सुखी. हरिदासा साहित्य उडवले, वाचन बिचून हुशार झाला. देव सोड, हरिदासा साहित्य उडवले, हरिदास सोडून कलावंत झाले आणि देव सोडून फिरू लागले मनुष्याभोवती. माणसं पाहिजेत, गराडा पाहिजे. अरे एकटा माणूस पाहिजे, आनंद. एकट्याच राज्य आणि जगात एकच आहे, एवढं कळायचं. माणसात राहिलं तरी त्याला कळून घ्यायचं सगळं काय एकच आहे. आता आपण अनेक एक का एक आहे. हरिभट्टर नाथ महाराजांचा एकची अनेक, एक हरी, एकची अनेक, एक हरी. काय वाक्य, एकची अनेक, एक हरी. बा
एकाच पाण्याच्या लाटा अनेक झाल्या, पण मात्र पाणी एकच आहे. एकांतवासात फार प्रीती असते, मनुष्यवस्थित राहण्याचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपी ज्ञानाची केवळ मूर्तीच होय असे समज. हे सुबुद्धिमता तुला ज्ञानाच्या स्पष्टीकरणार्थ निश्चयासाठी आणखी काही लक्षणे सांगतो, ऐक. आता आणखी लक्षणे सांगतात तो श्लोक. आत्मा अनात्म विवेक ज्ञानामध्ये सतत घडून जाणे. आपण सतत घडून असतो. आपण कुणी काही आपल्याला टाकून बोललेला शब्द मनात आठवायचा नाही, आणि आपल्याला कुणी वर चढवला असत तरी तो मनात विषय ठेवायचा. वाहती गंगा चालू ठेवायची, जोडी आया बहलिया. चांगलं आज चाललं, काय मजा येते काय जास्त. हे कोण आहे, कोण आहे तो? हे आपले कोणतरी आहेत, तुमचे नसते तर माझे कोणतरी आजे पंजे असणारच येते. नाही तर मामा बिमा आले असतील, आजीचे वगैरे तिकडचे काका नाना. हे पहिलं त्यांचं राहिलेलं आहे. हा, त्यांचं राहिलंय थोडं. ते म्हणले आता काय करावं, आता ऐकून काही नीट कळत नाही, पण जाऊ दे घुटमूळ. बघा आता हे ना मी बंद करणार ना, कसे राहून जातात ते 4 सकाळपर्यंत, उद्या खोलस्तोपर्यंत मिळालेले असतात. ते म्हणतात माझा जन्म ज्ञानेश्वरीवर समर्पण व्हायला पाहिजे होता माणसाच्या योनीमध्ये, पण नाही झाला. आता गेलो तिथं कळतं, पण नाही बाबा. ते म्हणतात आपल्याला सांगतो तुम्हाशी बघा रे विठ्ठला, काहीतरी गेला जन्म माझा वाया, तुमचा बी वाया जाईल. पहा कोण आलं, हरिओम आले काय, हरिओम आले बघा. सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पाहावे, मागून या माधुकरी नित्य वासावी ज्ञानेश्वरी. तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन ही आपली प्रॉपर्टी आहे. पाहिजे का ज्ञानेश्वरी? घेऊन जा, घेऊन जा. मी तर कुठं वाचतोय, अरे हे धन आहे आपलं, हे सांभाळून शोकेश मध्ये ठेवायचं. हे ठेवलं बाजूला, आणि पैसे कबाडमध्ये. कबाडच्या आत अजून एक छोटा ड्रावर, त्या छोट्या ड्रावरच्या आतमध्ये अजून एक छोटा ड्रावर, त्याच्या आतमध्ये नाशक आतमध्ये, नाशक आतमध्ये. आणि ज्ञानेश्वरी फळीवर बसती दुरात खात. असं उडवलं का आखी माराव झाला पहिले येणार. कारण ज्ञानेश्वरी वरच्यावर बाबांनी सांगितली रोज पाळायची, पाशी डोळ्याने टाळतात पाहायची, वाचायची नाही. आत्मा व अनात्म या विवेक ज्ञानामध्ये सतत घडून जाणे व तत्वज्ञानाचा अर्थ फल जो मोक्ष. तत्वज्ञानाचा अर्थ फळ काय? मोक्ष आहे. तो मोक्ष त्याचे अवलोकन करणे हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे असे सांगितले आहे. जे या उलट ते अज्ञान होईल. जे मोक्ष मिळेल असंच आपण शोधायचं, आणि ज्याच्यात मोक्ष नाही ती बाकीची साधनं सगळी फोल आहेत. पहा हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे दिसते म्हणजे आत्मतत्वाने अनुभवास येते, त्या एका अध्यात्म ज्ञानाशिवाय संसार व स्वर्ग संबंधी की ज्या ज्ञानापासून लोकांतर प्राप्त होते ते सर्व ज्ञान अज्ञान आहे असा ज्याच्या मनाने पक्का निश्चय केलेला आहे. काय कोणतं ज्ञान सांगितले पहा, पुन्हा मागे जाऊया. हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती जी ज्ञानामुळेच दिसते, आत्मतत्वाने अनुभवाला येते, त्या एका अध्यात्म ज्ञानाशिवाय संसार ज्या ज्ञानाने देव दिसतो तेच खरं ज्ञान आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं संसार व स्वर्ग संबंधी की ज्या ज्ञानापासून लोकांतर प्राप्त होतात, लोकांतर म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, चंद्रलोक असे जे प्राप्त होतात ती सर्व अज्ञान आहेत असा ज्याच्या मनाने पक्का निश्चय केलेला असतो. म्हणून तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो. संसाराविषयीची तर वार्ता कानानेही ऐकत नाही व अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी सद्भावाने बुडी मारतो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी मार्ग कोणता व आडमार्ग कोणता याचा नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने निघतो, त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्या ज्ञानमात्राविषयी नेटका विचार करून इतर सर्व ज्ञाने टाकून देऊन आपले मन व बुद्धी केवळ अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाकडे लावतो. रामदास स्वामी सुद्धा सांगतात तेच ग्रंथ तुम्ही वाचा ज्या ग्रंथातून तुमचं जन्म मरण संपणार आहे. ते ग्रंथ वाचू नका. आता अधिक मासात ग्रंथ वाचले का सांगतात लोक. मी नवीनच परमार्थात घुसलो होतो आणि मग जायचो ग्रंथ ऐकला, म्हणजे अधिक मास खूप ग्रेट, आणि तो ऐकायचा तो मग गेलो. मग त्याच्यात सांगितलं की ब्राह्मणाला जर निरंजनी दान दिली तर तुम्ही मेल्यावर स्वर्गात जाताना रस्त्यावरती उजेड पाडते, इथं ब्राह्मणाला दिलेली.
आता हे सांगितलं कारण आपण बी असले ना संसाराला चिटकलेले मुंगळ्याप्रमाणे आपण काही कोणाला काही दान धर्म देत नाही. त्या ब्राह्मणांनी जीवन समर्पण केले देव त्यांना देण्यासाठी काहीतरी आपल्याला प्रवृत्त केलेले. पण जन्म मग पुढे स्वर्गात तुम्हाला वाटमुख चांगली दिसेल. म्हणजे तुमचं जन्म मरण संपलं का वाढलं ते ऐकून ग्रंथ मग असले ग्रंथ वाचा की ज्याच्यामुळे ज्ञानदेवाची ती हरी पाठणे मागली या जन्मा मुक्त झालो मागच्या जन्मातून मुक्त झालो असे वाचतात. ज्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्या ज्ञानमात्राविषयी नेटका विचार करून इतर सर्व ज्ञाने टाकून देऊन आपले मन व बुद्धी केवळ अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाकडे लावतो त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञाने भ्रांतीमूलक आहेत. ही जगामध्ये जेवढी ज्ञान आहे जे आत्मज्ञान सोडून जेवढी बी ज्ञान आहे ती कशी आहेत भ्रांती निर्माण करणारी. किती लोकांना भ्रांती झाली. तो म्हणला माझी अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे ही त्याला झालेली काय आहे भ्रांती झालेली. काय पाठ करायची गरज आहे का कधी पाहिजे तेव्हा वाचून घे ना. हे काय म्हणतात वाचू नको म्हणतात काय नाही राहू दे आता काय झाले आपलं पा जेवढी ज्ञान आहे त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञाने भ्रांतीमूलक आहेत. किती पाठ केलं आणि काय केलं तर भ्रांती निर्माण झाली माणसाला. कारण तो म्हणतो मी एवढं पाठ केलेलं आहे म्हणजे मी म्हणजे कोण समजतो तो शरीर का आत्मा समजतो. अरे आत्म्याला पाठच करावं लागत नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी पाठ करून लिहिलं. अहो प्रज्ञेचं ज्ञान प्रगट झालं ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला ती ओघरूपी गंगा वाहत असते काकड्याप्रमाणे त्याचं पा पूजा होती मुक्ता फळे रस होऊया मंगळे. अजून काय धार अखंडित ओघ चालियला नित्य. धार अखंडित चालतील आणि त्याला दुसऱ्याला सांगायला लागतं फटाफट लिहून घे फटाफट लिहून घे. धार अखंडित ओघ चालियला नित्य. पण ओघ नित्य केव्हा चालेल पूजा होती मुक्ता फळे. कोणत्याच फळाची अपेक्षा न करता जी पूजा होती तिला मुक्ता फळे म्हणतात. पूजा होती मुक्ता फळे आणि मग त्या कथेमध्ये रस होऊया परमात्मा मंगलमय रस त्या कथेमध्ये होत असतो. त्यामुळे पाठ करायची गरज नाही. उलट बरेच पाठ केलेली लोक इडी झालेली तुम्हाला सांगतो. आणि त्यांना तुकाराम महाराजांनी एक झटका मारला बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. लईच पाठांतर केले. अजून एक तुकाराम महाराजांचं प्रमाणे बघा अर्थे विन पाठांतर 4थीच्या अभ्यासक्रमात कासया करावी व्यर्थेच मारावे घोकुण्या. घोकमपट्टी करून मेले पण अर्थ त्याच्यातला त्यांना कळला नाही. त्याप्रमाणे इतर सर्व ज्ञानी भ्रांतीमूलक आहेत. अध्यात्म ज्ञान हेच एक खरे आहे म्हणून जो आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्म ज्ञानाकडे लावतो. ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्राप्रमाणे ध्रुव तारा केव्हाही हलत नाही त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाच्या द्वारातून म्हणजे ते संपादन करण्याविषयी जो निश्चय त्यापासून ढळत नाही. ज्ञानाची वृद्धी होत राहते. गायकवाड त्यांचं वाक्य पहा ते म्हणतात मी कीर्तनाला जाते म्हणजे मी तुमच्यासाठी जात नाही. माझ्या ज्ञानाची काय होती मला आनंद मिळतो. माझ्या आत्मज्ञानाचा आनंद मिळण्यासाठी मी फिरते. मी काही दुसरं कोणासाठी नाही. आपला आनंद आपलाच आनंदाचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे म्हणून हे आपलं चाललेलं आहे. आपण कोणावर मेहरबानी करतो या भूमिकेवर कधी करायचं नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते. त्या बोलण्यात अन्यथा वा शंका नाही. कारण जेव्हा त्या ज्ञानाचा चित्तवृत्तीत पूर्णतया उदय होतो तेव्हाच तो ते ज्ञानस्वरूप होतो अर्थात मद्रूप होतो. ज्यावेळेला त्या ज्ञानाचा चित्तात उदय होतो तेव्हा तो माणूस ज्ञानीच होऊन जातो भगवत स्वरूप होऊन जातो मद्रूप होतो. तरी ज्ञानप्राप्तीच्या दृढ निश्चयाने ज्ञानाच्या द्वारे बसलेले ज्ञानप्राप्तीचा निश्चय साधन अनुष्ठानात प्रवृत्त झालेले जे मन ते त्या क्षणी ज्ञानस्वरूप होते व या आहे वा होते वा आहे असे जे वर म्हटले आहे बैसता क्षणीच नसते असे अक्षरशः अर्थात त्या साधकाला ज्ञानप्राप्ती पूर्वीच ज्ञानी अशी संज्ञा देता येत नसली तरी त्याच्या मनाची व ज्ञानाची साधकाची ज्ञान प्राप्त झाल्यासारखीच योग्यता होती. नुसती तळमळ प्राप्त झाली ना त्याला तळमळ तरी म्हणतात तो ज्ञानी नाही झाला तरी आम्हाला असं वाटतं म्हणावं का हा ज्ञानी झाला. बैसता क्षणीच ती प्राप्ती झाली. काय वाक्य ज्ञान स्वरूप होते बैसता क्षणीच त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. तो पूर्ण ज्ञानी नाही झाला पण ती तळमळ त्याची एवढी तीव्र असल्यामुळे असं म्हणावं लागतं का हा ज्ञानीच आहे. आणि शास्त्रशुद्ध तत्वज्ञानापासून जे एक फल प्राप्त होते ते फल म्हणजे ज्ञेय परब्रह्म होय. शास्त्रशुद्ध ज्ञानापासून जे आपण गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घेणार आहे त्या ज्ञानाने फळ काय प्राप्त होणार आहे ब्रह्म परमात्म परब्रह्म फळ प्राप्त होणार आहे. जे ज्ञेय परब्रह्म होय ते फल प्राप्त होते. ज्ञेयापर्यंत ज्याची प्रतिबंध रहित सरळ दृष्टी जाते
ते परमात्म स्वरूप प्राप्त करेपर्यंत जेवढे अडथळे येतात तिथं तो ते प्रतिबंध ओलांडून ओलांडून तिथपर्यंत जाऊनच पोहोचतो. तिथपर्यंत जाऊनच पोहोचतो. जेवढे प्रतिबंध येईल त्याला लाथाडत 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 तिथपर्यंत जातो तो. त्या साधकाला तत्वज्ञानाची फळ परब्रह्म होय. ज्ञेयापर्यंत ज्याची प्रतिबंध रहित सरळ वृत्ती जाते. वास्तविक पाहता उपयुक्त स्वरूपाचे ज्ञान उदयास चित्तवृत्तीस आत्मप्रतीतीस आले असूनही सकल फलीभूत होऊ नये. जर त्या ज्ञानाने ज्ञेय ज्ञानार्ह वस्तू किंवा परब्रह्म दिसत नसेल, ब्रह्माचे आत्मतत्वाने ज्ञान होत नसेल, तर तो ज्ञान लाभ त्याच्या दृष्टीत झाला असला तरी तो तात्विक दृष्टीने मला पटत नाही, किंबहुना ज्ञान लाभ झालाच नाही असा त्याचा अर्थ होतो. काय वाक्य सांगितलं पहा. अनुग्रह घेतला, वस्तू स्थिती बी झाली असतो सात्विक, बोध बी झाला त्याला, पण परत आजावेळ सारखी अडाण्यासारख्या संसारातल्याच गप्पा गोष्टी करतो. त्याला ते म्हणतात ज्या अर्थी त्याला परब्रह्म वस्तू दिसत नाही, बोध झाला आणि बोध होऊन जर त्याला सर्व व्यापक स्वरूपाची दृष्टी प्राप्ती होत नाही आणि तो जर म्हणतो मला बोध झालाय, तर मग मी समजतो ज्या ज्ञानाने परब्रह्म दाखवत नाही ना, जरी तू म्हणत असेल ज्ञान प्राप्त झालं, मला जरी वाटलं माझ्या बरोबरच होता हा अनुग्रह घ्यायला, तरी सुद्धा मी असंच म्हणल काय याला ज्ञान झालेलं नाही. दृष्टांत काय देतात बा, त्याला ज्ञान लाभ झालाच नाही असा याचा अर्थ आहे. जर ज्ञान घेऊन जर परब्रह्म दिसत नाही, ज्ञेय दिसत नाही, तर मग ज्ञान झालंच नाही. दृष्टांत काय देतात बघा. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला, बाबा महाराज सातारकरांचा दृष्टांत नेहमीच आहे. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला असला तरी त्याला काय उपयोग आहे. म्हणजे अनुग्रह घेणाऱ्या माणसाला काय म्हणले, आंधळ त्याला काय दिसत नाही, देव दिसत नाही. ज्ञान घेऊन कंदील घेतलाय आणि त्याला माणसं दिसत नाही, कारण तो आंधळ आहे. बरं ते आंधळ असल्यामुळे त्याचं कंदील विजलेलं आहे का चालू आहे हे बी कळत नाही. त्या आंधळ्याच्या हातात बाबा महाराज सातारकर म्हणतात कंदील दिला, तर म्हणला मला काय कंदील उपयोगाचा. अरे म्हणले जा तू घेऊन, तुला नाही उपयोगाचा, पण समोरून येऊन जे धडकणार आहे ना ते तुला बघल आणि तुला वाट चुकून जाईल. मग हे बिंदास निघालो. उलट बावळटपणा झाला त्याच्या हातात दिवा देऊन, ते इतकं बिंदास निघालो. हे धाडाजोड म्हणला मला नाही दिसला तरी त्याला झाली ना मोठी टक्कर, रक्तबंबा दोघं पडली. तो सायकलवाला त्याला म्हणतो तुला दिसत नाही का. हा म्हणला मला नाही दिसत, पण तुला दिसत नाही का, माझ्या हातात कंदील आहे. अरे आंधळ्या तो कंदील विझला ना, त्या विजल्यामुळे तू बेधडक निघाला होता. तसं ज्ञान घेतलंय आता बेधडक निघालाय, काही बी करतो संसारात नुसता उलटा पालथा होतो आणि ज्ञान झालेले काय उपयोगाचं. ज्ञान झालंच नाही त्याला, तो बोगळा जसा गुळाला चिटकलेला आहे तसाच चिटकलेला आहे. ते म्हणतात पहा, आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला असला तरी त्याला काय उपयोग. त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता आश्रय व निश्चय करून ते ज्ञान जर ज्ञेय ब्रह्म आत्मतत्वाने दाखवू शकत नाही, तर तो ज्ञान निश्चय सर्वस्वी व्यर्थ गेला. इथून मागे केलेल्या सगळ्या गोष्टी व्यर्थच गेल्या. मग कारण पूर्णत्वच आला पाहिजे होता. नळाला बादली लावली भरायला, पूर्ण भरली पाहिजे ना. त्याच्या अगोदर काढून घेतली तर काय उपयोग आहे. अर्धी चालला घेऊन अर्धी तरी नीट घरी जाईल का, अर्धा अंडा जाईल नीट, काय होईल त्याच्यात. हिंदळून हिंदळून अर्ध जाईल उडून, जेवढं झालं तेवढं. पूर्ण धरला पाहिजे, पूर्ण परिपक्व माणूस झाला पाहिजे तरच उपयोगाचा आहे. परिपक्व झाल्याशिवाय जाऊ नये. बाबा गेले आणि बाबांच्या 10व्याला श्रद्धांजली व्हायला मधले बाबांना उठवलं होतं. तर ते म्हणाले जर भोपळ्याला डांगा भोपळा व्हायचा असेल, कैरीला नाही आडीतली पिकवलेली पण लोणच्याची जरी व्हायचं असेल, तर त्या कैरीने देठाला सोडायचं नाही आणि भोपळ्याने डांगा भोपळा व्हायचा असेल तर वेलाला सोडायचं, तरच तो होऊ शकतो. जर मधीच सोडून दिलं तर इजाळलेली कैरी होईल. कोणती. जर लोणच्याला बी नाही आणि धड आंब्याला रस करायच्या कामाची नाही, असं नाही झालं पाहिजे म्हणतात. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्मा प्राप्ती काय वाक्य, जर ज्ञान ने ब्रह्म परमात्म तत्वाने आत्मतत्वाने दाखवू शकेल नाही, तर तो ज्ञान निश्चय सर्वस्वी व्यर्थ गेला. ज्ञानाचा निश्चय सुद्धा काय झाला, व्यर्थ गेला. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती किंवा बुद्धीत प्रवेश होत नसेल, ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती आणि बुद्धीत प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळ्याप्रमाणे निरर्थक होईल. काय वाक्य. ही कोणाला सांगितलं. हे आपल्याला सांगितलं. आपल्याला
आपण आपल्याला जे लावून घ्यायचं ते लावून घेतलं पाहिजे आपण आणि सुटलं पाहिजे. एकदा असं झालं होतं, पवारताईंच्या घरात रामायण चालू होतं, भावार्थ रामायण. आणि बाबांना काहीतरी कोणीतरी सांगितलं का हे लोक लय मस्त ग्रंथ वाचतात. मग बाबा म्हणले असं, मग बसता का तुम्ही वाचायला? पण ते म्हणले, ते उठले वाचायला. पण बाबांनी विचारलं तुमच्याकडे माळ आहे का? ते म्हणले माळ नाही. मग बाबा म्हणले बसा खाली. कारण बिगर माळकऱ्यांनी वाचायचं आणि माळकऱ्यांनी ऐकायचं, केवढा उरफाटा कार्यक्रम. असं मी बरेच सत्यांमध्ये पाहिलं बरं का बाबा, ज्याला 150 वर्षाची परंपरा आहे त्या सत्यामध्ये बिगर माळकरी माळकऱ्यांना प्रवचन करून सांगतो. आणि हे बी डोलवतात मान. यांना काय माहिती, यांना लायसन्स चेक करायचा अधिकारच दिला नाही. कारण हे RTO ऑफिसर हे खाली बसलेले अधिकारीच नाहीत, लायसन्स चेक करायचे बी अधिकारी नाहीत. काही याच्या गळ्यात माळ आहे का नाही त्याचा खुलासा करून नाही ती सांगा बरं. या ज्ञानाच्या प्रकाशाने ती बुद्धीच आंधळी म्हटली पाहिजे, निरर्थक होईल. म्हणून जे ज्ञान जेवढे म्हणून दाखवी तेवढे सर्व ज्ञेय परमात्मा वस्तू आहे. ज्ञान जेवढं दाखवी ती वस्तू सगळी काय परमात्माच आहे. पण ती ज्ञेय वस्तू पाहिजे अशी त्याची बुद्धी स्वच्छ शुद्ध असली पाहिजे. तुम्हाला ज्ञान भेटले ना, ज्ञान तीच गोष्ट सांगितली. चष्मा घातलाय ना, आता चष्मा सगळंच दाखवणार आहे. पण तुमची बुद्धी मात्र काय पाहायची पाहिजे, ती बुद्धी शुद्ध पाहिजे. म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने दाखवलेले ज्ञान जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने ज्ञान दृष्टीने जो संपन्न झाला आहे आणि ज्ञान जितके मोठे विकसित आहे तितकीच ज्याची बुद्धी ही मोठी विकसित झालेली आहे तो ज्ञान संपन्न आहे. हे शब्दाने सांगायला नको. साधूचं हृदय सागरासारखं असतं. गटाराला भीती घेतं, गंगेला सुद्धा, पवित्र आत्म्याला बी स्वीकारतं आणि पाप आत्म्याला सुद्धा ते स्वीकारतं. या खट नट यावे शुद्ध होऊन जावे. पा ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर न्यास परब्रह्मा स्वरूपात जाऊन भिडते झोमते, तो हातोहाती परतत्वाची आत्मतत्वाने प्राप्ती करून घेतो. ज्याला ज्ञान भेटलं, ती दृष्टी भेटली का हातोहात परब्रह्माला तो प्राप्त करून घेतो. अर्जुना, तो ज्ञान स्वरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्य ते कोणते? हे पहा, सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते का? आता तो ज्ञानी असं सांगायची गरज आहे का? तेव्हा श्रोते म्हणू लागले आता हे असू दे, कारण ज्ञानांविषयीचे वर्णन फार करू नकोस, कारण ग्रंथाच्या चालू प्रकरणात उगीच अर्थ का घालतोस. तू अध्यात्म ज्ञानाविषयी बराच विस्तार करून निरूपण केलेस. हा तुझा आम्हास वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला आहे. इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिच्या उपांगाविषयीच रसभरीत मोठ्या कौतुकाने विनाकारण पल्हारात्मक वर्णन करतात. हा सामान्य कवीचा मंत्र तू आपल्या वर्णनात अंगातुकाप्रमाणे का घुसडतोस व श्रोत्यास मुद्दाम बोलून शत्रुत्व निर्मितीचा दोष का घेतोस? एखाद्या स्त्रीने जेवणात बोलावून पाठ रांगोळ्याचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर ती तयार असलेला स्वयंपाक ऐन जेवणाच्या वेळी त्या ठिकाणावरून घेऊन पळून गेली तर तिने बोलवलेल्या मंडळींची आणखी कितीतरी आदरातिथ्य केले तरी त्यांना काय उपयोग होणार? ही तर सर्व चांगल्या गुणांनी युक्त आहे, पण जी काय धार काढते वेळी काचेत हातच घालून न देता लाथा मारते त्या लाथाळ गाईला फुकट कोण पोशील? त्याप्रमाणे बुद्धीचा ज्ञानात प्रवेश होईल असे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी ज्ञानाविना अन्य विषयाचे किती पल्हारात्मक वर्णन करतात ते कळत नाही. तसे तू न करता आम्हास खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस, हे चांगले केलेस. अरे ज्या ज्ञानाच्या थोड्या अंशात्मक प्राप्ती करता लोक योगाधिक साधने मोठ्या कष्टाने करतात. हे हिमालयात जाऊन बसलेले आहेत ना हे प्राप्ती करण्यासाठी, पण तुमचं आमचं परमभाग्य आपल्याला आईची ताटं आणून दिलेली आहेत. ज्या ज्ञानाच्या थोड्या अंशात्मक प्राप्ती करता लोक योगाधिक साधने मोठ्या कष्टाने करतात, अशा तऱ्हेच्या ज्ञानाचे बुद्धीला तृप्त करून टाकणारे आणि तुझ्यासारख्याने रसभरीत वर्णन केले अशा तऱ्हेच्या अमृताच्या वृष्टीचे जरी एकसारखे 7 दिवस झड लागे ना का, सासरे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल का? सासरा गाव कोणाचं आहे? तुमच्या गावाचं नाव आलं काय? ते भगवा वादळाचं गाव आलं काय? सासरे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल का? व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजेत बसतो काय कोणी?
त्याचा कोणी कंटाळा करतो का? पौर्णिमेच्या चंद्रासह आलेली रात्र एक युगापर्यंत सतत असली तरी चकोर त्या चंद्राकडे सारखे पाहत बसणार नाही का? त्याप्रमाणे तुझ्यासारख्या सरळ वक्त्याकडून आणि त्यातही ज्ञानाचे बोलणे चालले असता ते व्याख्यान ऐकताना आता पुरे असे कोण म्हणेल? आणि भाग्यवान पाहुणा आला व त्याला भाग्यशाली चतुर्श्री वाढणारी नसल्यामुळे तिच्या व त्याच्या मनात जसे स्वयंपाकातील पदार्थ सरू नये अशी इच्छा असते, त्याप्रमाणे आजचा हा प्रसंग झाला आहे. कारण आम्हाला ज्ञानाविषयी श्रवण करण्याची आवड आहे आणि तुलाही ती सांगण्याविषयी प्रेमच आहे. या कारणामुळे तुझ्या व्याख्यानात स्फूर्तीचे चौपट बळ आले आहे. तर तुला आम्हास ज्ञानाविषयी तू परिपूर्ण डोळस आहेस असे म्हटल्या वाचून कसे राहील? तर आता यापुढे आपल्या व्यवहारात व्याख्यानाद्वारा बुद्धीचे माझ घरात म्हणजे ज्ञानाच्या 18 लक्षणाविरुद्ध जे अज्ञान त्याचे यथार्थ वर्णन कर. हे संतांचे भाषण ऐकल्यावर श्री निवृत्ती महाराजांचे दास श्री ज्ञानदेव म्हणतात की महाराज माझेही मनोगत असेच आहे. म्हणजे आता अज्ञानाचे वर्णन करायचे आहे. आतापर्यंत कशाचं वर्णन केले? आता उद्या अज्ञानाचं वर्णन आपण पाहूया. आता अज्ञानाचं वर्णन ऐकायला नाही जास्त लोक आली तरी चालतील, कारण ते सगळं आपल्या अंगवळणी पडलेलंच आहे की नाही? अज्ञानाचे वर्णन करायचे आहे. यावर हे श्री गुरु तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ शब्द वाढू देणार नाही. याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनास ज्ञानाची ही 18 लक्षणे सांगितली. आतापर्यंत किती लक्षणे सांगितली? मग देव म्हणाले ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतील त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते हे माझे स्वतःचे मत आहे व सर्वही ज्ञानी असेच म्हणतात. अरे तळहातावरील आवळा वाटोळा फिरताना जसा सर्व बाजूने निस्तिग्धपणे प्रत्यक्ष पाहावा तसे आम्ही तुला हे ज्ञान डोळ्याने प्रत्यक्ष दिसेल असे दाखवले. करतळी आवळे व त्या ओळीचा अर्थ इथं कळेल आपल्याला. नाही तर आपली बुद्धी संभ्रमात राहील. करतळी आवळे, हातावर आवळा जसा स्पष्ट दाखवता येतो त्याप्रमाणे सिद्धांत काय? करतळी आवळे तैसा हरी दाखवता येतो. आणि इतर साधनं कशी सांगितली त्याच्या खालच्या चरणात? पारियाचा रवा घेताभूमी म्हणजे पारा धातू असतं, त्याला धरायला गेलं का अजून टिपके 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 त्याची बाजूला होतात, अजून टिपके टिपके. हे मी बऱ्याच कीर्तनकार बाबांना विचारलं होतं, कोणी नाही सांगितलं. पण जे डुमरे बाबा होते का, भूते डॉक्टरच्या पाठीमागं राहायचे बघा, ओतूरचे बाबाजी डुमरे मला वाटतं त्यांचं नाव, रिलायन्समध्ये कामाला होते. त्यांनी मला सांगितलं ते नाताला खेळायला घेऊन आले 3 नंबर शाळेत. मी गेलो पोराला घेऊन 3 नंबर शाळेत खेळायला मैदानात. ते म्हणलं बाबा पारी याचाच असं. ते म्हणले मी त्या कामधंद्यात आहे, कारण आमचा त्या मिलमध्ये पारा धातूशी संबंध येतो. तो जर असा हाताने कशाने उचलायला गेलो का त्याचे असे टिपके 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 बाजूला पडत जातात. त्यामुळे तो हातात येतच नाही, गुळगुळीत द्रव पदार्थ असतो. तसं पारियाचा रवा घेता भूमीवरून उचलताना यत्न परोपरी साधन पैसे. बाकीची साधनं तेवढी डेंजर आहेत, तेवढी त्रासदायक आहे, कारण ती हातात देणारच नाही सिद्धांत. पण ही गोष्ट जसा करतळी आवळे तैसा हरी. हे महाबुद्धी अर्जुना, आता अज्ञान म्हणून ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणाचं स्पष्ट करून सांगतो. सहज विचार करून पाहिले तर धनंजया, ज्ञान स्पष्ट समजल्यावर अज्ञान हे सहजच ओळखता येते. कारण जे ज्ञान नव्हे ते अज्ञानच होय, हे आपोआपच ठरते. हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीचीच येण्याची पाळी उरते. कारण रात्र व दिवस ही दोहोपासून तिसरे असे काहीच नसते. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेथे अज्ञान आहे असे समज. तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो, ती आपण आता उद्या पाहूया. ओळ क्रमांक 656 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक